कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरु पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकम् मालनी परमानन्दोष्टप्रधं विभो गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला रूप पाहु प्रेमी डोळा रूप पाहु प्रेमी डोळा रूप पाहु प्रेमी डोळा
कार्तिका बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरी पहिल्या पारू भवन देचा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन स्वयरा सज्जन कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा वाटे न करावा परता जीवा गोपाला 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 कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझे माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझे कृष्ण माझे माता कृष्ण माझा पिता वाटेल
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. प्रस्तुत परमप्रीती ज्ञानपीठा अंतर्गत आम्ही ही कीर्तनमाला चालू झालेली आहे. गेल्या 3 महिन्यापासून आम्ही या इजळी गावामध्ये आलेलो आहोत चातुर्मासानिमित्त. त्यातले 3 महिने आमचे परिपूर्ण झाले. या ज्ञानपीठामध्ये आम्हाला जे शिकवल्या गेलं आणि जे शिकवल्या जात आहे ते म्हणजे अनेक प्रकारच्या कला त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये शिवणकला असेल, गाडी चालवण्याची कला असेल, स्वयंपाक कला असेल, कोणते विणकाम असेल, भजन कीर्तन, भजन म्हणणे, प्रवचन करणे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. आणि आज जो मी बोलतोय हा माझा पहिला प्रयोग आहे. मी तुमच्यातलाच एक आहे, मला तुमच्यातलाच एक समजून इथं उभा केलेला आहे असं समजा. तर मला याच्यातलं काही येत नाही. जेवढं मला गुरूंनी शिकवलं तेवढं मी तुमच्या पुढे मारण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आज या सत्रामुळे, कीर्तनाच्या सत्रामुळे आजचा दिवस इजळी इथं मला प्रवचनाची सेवा दिली याबद्दल मी गुरुवारांचे तर आभारी आहेच. तसं तुम्ही सर्व गाववृंदांनी इथं येऊन माझ्या कीर्तनाचा आस्वाद घेत आहात. या परत आनंदाचा क्षण माझ्या जीवनामध्ये कोणता नाही. त्याच्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. कृष्ण गोपाल हरे हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे. तुम करता रे तुम हे कारण तुम करता तुम हे कारण परम कृपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे. हाथे भूमि मेरे कर्म योग के मरम बताए रथ हाथे भूमि मेरे कर्म योग के मरम बताए हजर हमें परम तत्व काया के सुख दुख समझाए हजर हमें परम तत्व काया के सुख दुख समझाए सारथी शरणागत को सखा सारथी शरणागत परम कृपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे. गोपाला गोपाला गोपाला
कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. संत तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग मी आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. हा अभंग कसा तयार झाला असावा? संत तुकोबारायांनी असंच गावामध्ये जात असताना अनेक लोकांकडे पाहिलं, जनतेकडे पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. यांना तर माय आहे, यांना पिता आहे, कोणाला बहीण आहे, कोणाला बंधू आहे, कोणाला चुलते, कोणाला सोयरे, सर्वच काही यांना आहे. मग असा विचार करत असताना, असं बडबडत असताना एक कोणतरी त्यांच्या जवळून जायला लागलं. आणि जात असताना कळीचे नारद असतो आपल्या गावात, भरपूर असतात ना. तांदळाच्या उकडीला बसल्यावर कळीचे नारद भरपूर असतात. कोणी असा एखादा चांगला जायला लागला, त्याच्यामध्ये चांगला विचार आला की हा कळीचा नारद उठलाच समजायचा. उठला का त्यांना बोलला. तसे तुकाराम महाराज जात असताना यांनी त्यांना बोललं की तुम्ही एवढे बडबड करतात, कोणाला यांना हे त्यांना हे, मग तुमचं कोण आहे? या जगामध्ये तुम्ही आला, तुमचं कोण आहे? त्याला तर मागचं सर्व माहिती होती. तुकाराम महाराजांची आई गेली, बाप गेला, त्यांची भाऊजाई वारली, त्यांचा भाऊ होता तो काशीला गेला, हे सर्व माहिती होतं. कुत्सितपणे विचारायची भावना माणसाच्या मनामध्ये घर केलेली असते. ते भावना यांनी विचारलं. कळीचा नारद त्यांच्या मनातला जागा झाला. तुम्हाला कळीचा नारद माहितीत कसा आहे? कळ लावायच्या कामात ते बरोबर काम करतो. आताच्या काळात आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, फेसबुक यांच्या माध्यमातून आपल्याकडे पत्र व्यवहार चालतात जलद गतीला, पण याच्यापेक्षा स्पीड मध्ये काम म्हणजे नारदाचं. तुम्हाला गोष्ट सांगतो, सांडल्य आणि मांडल्य. आता एक जंगलामध्ये राहायची, तपश्चर्या करायची साध्वी होती, आणि एक होती नवऱ्याची सेवा करायची, पतिव्रता स्त्री होती. तिच्या नवऱ्याला कुष्ठ झालेलं होतं. कुष्ठ झालेल्या नवऱ्याला ती रात्री पाठीवर बसून आपल्या घराकडे चालली होती. घराकडे जात असताना, आता नवरा म्हणजे आता कसं खोडचं स्वभाव थोडं माणसामध्ये असतं, तिथे मांडलेले ऋषी बसले, ते तपश्चर्या करत मस्त शेवर बसले, आणि याने जाताना पाहिलं याच्या मनामध्ये पुढे करायचा भाव आला. यांच्या शेळेला लाथ मारले आणि ते मांडलेल्या ऋषीच्या शेळेवर आले. आल्याबरोबर त्यांनी श्राप दिला की तुझा जो नवरा आहे तो उद्याचा सूर्य पाहणार नाही. काय म्हटलं मंडळींनो? उद्याचा सूर्य पाहणार नाही. तुम्ही माझ्यासोबत बोला, मी तुमच्यासोबत बोलतोय. कारण एकमेकाशी संवाद साधल्याने आपला हा कीर्तनाचा सोहळा पूर्ण होईल असं माझ्या मनाला वाटतं. कारण मी यांच्यासोबत बोलेल, हे गातील, मी गाणार आहे, तसं हे सोबत सांगत करतील, तसं तुम्ही माझी सांगती करा. कारण तुम्ही बोलल्याशिवाय कीर्तनाचा रंग येणार नाही. काय म्हणाले तो मांडलेला ऋषी की उद्याचा सूर्य तुझा नवरा पाहणार नाही. असं म्हटल्यानंतर लगेच पतिव्रता स्त्री होती. कारण आपल्या नवऱ्याचा अभिमान कोणत्या स्त्रीला नाही. जगातली अशी कोणती स्त्री नसेल की त्याला आपल्या नवऱ्याचा अभिमान आहे. मग तसं म्हटल्यावर लगेच कमून पाणी घेतलं. असं आहे का म्हणे, उद्याचा सूर्य तुम्ही म्हणतात ना, श्राप दिला तुम्ही, उगणार नाही. पाहतेच म्हणजे कसं मावळतो सूर्य, म्हणजे उगतच कसा सूर्य पाहू म्हणे मी. तिला लगेच घेतलं पाणी. मी जर पतिव्रता स्त्री असेल तर उद्याचा सूर्यच उगवणार नाही. तुम्ही कधी विचार केला का, एक दिवस जरी आता आभाळ जर आलं तर कसं वाटतं आपल्याला? आणि तेव्हा 6 महिने सूर्य उगवला नव्हता. हे तुझ्या पतिव्रतेचं फळ होतं. त्या पतिव्रतेच्या फळामुळे 6 महिने पुन्हा काळोखाची पृथ्वी होती. असे काळोखात असल्यामुळं मग सर्व देवतांनी विचार केला की अरे 6 महिने झाले पूर्ण पृथ्वीवर अंधार आहे, काय करावं का कळना. मग त्यांनी विचार केला की पतिव्रता स्त्री आहे, आणि जर पतिव्रतेचा याला जर जिवंत करायचं असेल तर दुसरी पतिव्रता स्त्री लागेल. असं म्हटल्यावर मग सर्व गेले आता देवतांपाशी. सगळ्यात पहिले म्हणजे लगेच महादेव. कोणतं संकट आलं पहिले महादेव जातात. आपल्याकडे महादेवाजवळ गेले. म्हणजे तुमच्या पत्नीला सांगा की अशी अशी समस्या आहे, 6 महिने झाले पृथ्वीवर सूर्य उगवलेला नाही, सर्व काम टप्प बंद पडलेलं आहे, शेतामध्ये जाता येत नाही, याच्या त्याच्या चुगल्या करता येत नाही, घरामध्ये शेजारचं काय चाललंय ते पाहता येत नाही, काहीतरी करावं लागेल. नारद म्हणून होतेच नारदांना काय काम. मग गेले लगेच महादेवने, काय चालेल ना म्हणजे ते पाडवते बसले ते लगेच म्हटलं का एका क्षणातलं एक खाली. म्हणजे सांग म्हणजे काय झालं तुझं? ते म्हणे मी अशी चालले होते, त्यांना असेच खोडकर मारलं आणि त्यांनी श्राप दिला की तुझा नवरा उद्याचा सूर्य पाहणार नाही. मग मी लगेच संकल्प सोडला की माझ्या नवरा उद्याचा सूर्य पाहणार नसेल तर उद्याचा सूर्य उगवणार नाही. ते म्हणे भाई असं काय करते, तुझा संकल्प मागे घे. मग ताकद असेल तर तुम्ही संकल्प मी मागे घेते, माझा नवरा जिवंत झाला पाहिजे, मी लगेच उद्याचा सूर्य उगवते. म्हटल्याबरोबर पार्वतीच्या बहिणीने संकल्प सोडला, पण सूर्य काही वरती आला नाही.
तिच्या मनामध्ये संशय पडला की एवढी मोठी मी महादेवाची पत्नी त्रैलोक्यावर मला बोलणार आहे आणि मी पतिव्रता नाही म्हटल्यावर ते थोडस मानवल्यासारखं वाटलं, खाली मान गेलं म्हणजे तसं अपमान झाल्यासारखं वाटलं. ती गेली. मग पुन्हा हे गेले ब्रह्माकडं. ब्रह्माची पत्नी कोण कोण आहे ब्रह्माची पत्नी? ऐश्वर्या. कोण कोण? सरस्वती. हा, ब्रह्माची पत्नी सरस्वती. मग तिला गेले, तिला घेऊन आले. मग तिला विचारलं पुन्हा काय झालं, कसं झालं. तिने पुन्हा परत सांगितलं सगळ्या घटना. सांगितल्यानंतर हिनं विचारात केला संकल्प जोडला, पण पुन्हा काही सूर्य उगवला नाही. मग पुन्हा गेले. मग विष्णूच्या पत्नीला बोलवलं, लक्ष्मीला. ती आली, तिला संकल्प सोडला, सर्व प्रकार झाला, पण काही झालं फायदा झाला नाही. मग सर्वांचा एक विचार पटला, या पृथ्वी तळावर सर्वात पतिव्रता स्त्री कोणती आहे शोधायचं काम. मग तेव्हा एका स्त्री जम्मू काश्मीरमध्ये असलेले ते बद्रिक आश्रम स्थान, तिथं असलेले अत्रि ऋषींची पत्नी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची आई म्हणजे अनुसया माता हीच त्या काळामध्ये सर्व पतिव्रता स्त्री म्हणून जाणल्या जायची. मग तिच्याकडे गेले, त्यांना विनंती केली, माते आपल्या पृथ्वीवर संकट ओढवले, तुम्हाला आमची मदत करावी लागेल. असं म्हटल्याबरोबर माता म्हणाले, सांगा काय मदत, मी तर ब्राह्मण स्त्री आहे, माझ्याकडून जे होईल ते करू शकते. पण एवढा सगळ्यांकडून फिरून आले, माझ्याकडे म्हटलं मी काय, मी तर साधी मनुष्य आहे, माझ्याकडून काय होणार. तर त्यांनी विनंती केली, घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर सर्व घटना पुन्हा सांगितल्या गेली. सांगितल्यानंतर पुन्हा संकल्प सोडला. संकल्प सोडला, तो जो पती होता तो उठून बसला आणि लगेच सूर्य उगवला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुझी देवावरी सत्ता, तिची 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 देवावरी सत्ता. मग अशा प्रकारे तो उठून बसला आणि सर्वांना मान खाली गेलेलं त्याचं दुःख झालं. सर्व आपापल्या स्थानाला वापस गेले आणि वापस गेल्यानंतर मग नारदाच्या पोटामध्ये कळ निघायला लागले. एवढ्या मोठ्या देवतांच्या पत्न्या यांच्याकडून काहीच झालं नाही. मग हा पुन्हा त्यांच्याकडे गेला, सर्वांना मध्ये बसला. नारद मुनी आले, नारायण नारायण. नारद मुनी आले. आल्यानंतर सर्वांनी नारद मुनीचं स्वागत केलं, या या बसा बसा, चहा घ्या, पाणी घ्या. पाहून आता सर्व केला. केल्यानंतर नारद मुनी विचारलं, तुमचं येणं कसं का झालं. आता नारद मुनी गोष्ट अशी आहे की तुम्ही 3 देवाच्या पत्न्या आणि ती फक्त साधी पृथ्वी तळावरची एक स्त्री, तिने तुमचा मान खाली हलवला म्हणे. चांगलं वाटलं ना ते. आता कळ लावायची म्हटलं कसं मला थोडस तेल बिल लावून लावतो ना. आता चांगले सवयच असेल लोकांना म्हणा. आता कसं मला तर एवढं काही माहित नाही आणि मी काय लावत नाही, मला कशी सवय पण नाही. मग असे कळ लावल्यानंतर मग ते आता कसं कन्फर्म आता मग सगळं नारद मुनी लगेच गेले. कळ लावल्याबरोबर लागत नारद मुनी निघायची, कारण माहित होते जास्त वेळ थांबलं तर परत भांड आपल्यावर फोडायचं. म्हणून लगेच नारद मुनी लगेच काय होता पाय घेतला, निघाले. नारायण नारायण करत निघून गेले. नंतर थोड्या वेळ झाले, दुपारच्या जेवायच्या वेळेला लगेच तिन्ही देव आले. देव आले बरोबर घरात पाय टाकल्याबरोबर भांड्याचा आवाज आला, धार कशी. आता प्रत्येकाच्या घरातली व्यवस्था माहिती, कोणाचं जर बायकोचं काही खटकलं किंवा काही मागितलं आणि ते मिळालं नाही म्हणजे घरातली तणफण चालूच होती. कधी भाजीत मीठ जास्त, कधी आळणी, कधी चपाती करपलेली, भाकर अशी थोडीशी जळालेली सगळं. मग हे आल्यानंतर यांनी पाहिलं घरामध्ये कसं वातावरण तापलेलं. आता घरातले होम मिनिस्टर म्हणजे कसं थोडस जपूनच राहावं लागतं ना. यांनी अंदाज पाहिलं जरा काही खरं दिसना. मग कसं हळूच विचारायला लागलं ना. आता कसं एकदम विचारलं तर म्हणजे डायरेक्ट भडकायची. मग हळूच विचारलं, काय झालं तुम्हाला काय कळतं का म्हणे. एवढी मोठी घटना होऊन गेली आणि तुम्हाला आता अजून कळालं नाही तर कळतं नाही तुम्हाला, कळतं. देवाने त्यांच्या मनात विचारलं, एवढ्या तरी लोकांचा देव, मला सगळ्या घटना माहिती, मलाच माहिती अशी कोणची घटना झाली बाबा. ते म्हणे, बाई सांग तू, मला माहित नाही. मग ते म्हणे, त्या अनुसया मातेनं तिचं पतिव्रतत्व सिद्ध केलं आणि सर्व लोक आम्हाला नाव ठेवायला लागले. म्हणजे पहिले तिचे पतिव्रता सतीत्व भंग करायचं, तरच दारात पाय ठेवायचं. आता तिघांना घराच्या बाहेर काढा, आता तिघांना काय इलाज होता. शेवटी पत्नीच्या पुढे कोणाचाच काही काढलं म्हणजे काढलं, विषय संपला. आता सगळे निघले आणि निघल्यानंतर सर्वांनी घेतला ब्राह्मणाचा वेश.
आता साधूचा वेश घेतला म्हणजे काय, पहिल्यापासून परंपरा चालूच आहे. कोणतंही काय काम झालं का साधू धरलेलाच असतो. काय झालं का लगेच साधूचे कपडे घालायचे निघला म्हणजे बोलबट्ट्या सगळ्या साधूच्या नावाला. कोण आला होता, हा सत्य महाराज आला होता, असा असा दिसत होता, याने असा असा कांड केला, करणारा कोण दुसरा, नाव कोणावर, साधूवर. मग अशा प्रकारे यांनी घेतलं, साधूचा वेश घेतला, हातामध्ये गारवट्या आणल्या, नदीवरच्या ज्या गारवट्याचे मोठमोठे दगड ते घेऊन आले. आल्यानंतर अनुसयाच्या मातेच्या बाहेर उभे राहिले आणि अनुसयाने माता म्हणतात, माते आम्ही आलेलो, आम्हाला भिक्षा वाढ. मग ते माता आली, भिक्षा घेऊन आली. ते म्हणजे आम्हाला ही भिक्षा नको, आम्ही जी गारगोटी आणली त्या गारगोटीचा भात करून तो आम्हाला खाऊ घाल. असं म्हटल्यावर ते गारगोटी घेतले मातेने. आता हो म्हणावं लागलं का, ब्राह्मण वेश, ब्राह्मण वेशामध्ये कोणाला नाही म्हणता येत नव्हतं. राग आला का दिला श्राप्त करतो उपाधी. मग त्यांनी परत घेतला मातेने भात घेतला. घेतल्यानंतर गेले शिजवायला टाकून गेले पातेल्यामध्ये आणि देवाचं चिंतन करत बसले की देवा तूच पाय ही तुझी लीळा, काय हा सतीत्वाचा भाव तू पाहत बस. असं म्हटलं. शेंग ऋषी खेळत होते, खेळता खेळता आले, पातेल्याकडे अवलोकलं. देवाची दृष्टी पहा किती महत्वाची. माणसाच्या दृष्टी खराब झाल्या पण देवाची दृष्टी पहा. देवाने पाहिल्याने काम सुधारतं आणि आपण पाहिल्याने काम वाईट होतं. तुम्हाला पुरावा घ्यायचा असेल तर बायांना विचारा, कोणाची नजर कशी आहे, बायांना चांगलं माहित असतं. नुसती बाईनं अशी जरा पाहिलं तरी बायांना कळून जातं की हा माणूस कसा, ही बाई कशी, याच्या मनात काय विचार चालले हे त्यांना चांगलं माहित असतं. म्हणून तर म्हणतात ना, शेजारच्या घरच्या कशा माहित होतात, अशाच माहित होतात. फक्त थोडसा फेरफटका मारून आले, बाई शेजारच्या काकूचे असं असं झालं बरं, काय नको तुला सांगू नको बरं, मी तुला सांगते फक्त बस. गेलं तर दुसरीकडे जाणार, लगेच दुसऱ्या बायला होणार, बाई असं असं झालं, काय नको तुला. अशी ज्या गावात एक स्त्री होती, नवीन नवीन लग्न झालं. लग्न झालेल्या स्त्रीच्या घरामध्ये थोडंसं भांडण झालं नवऱ्याचे आणि तिने चप्पल काढले मारे नवऱ्याच्या थोबाडीत. आता हे तिनं सांगितलं, तिला कळालं सगळं भांडण झालं आणि तिने जाऊन सांगितलं शेजारच्या बाईला. बाई शेजारच्या नवऱ्याचं नवीनच लग्न झालं. ती बाई आली आणि तिने बाईला ते डायरेक्ट चप्पलच मारली माझ्या नवऱ्याच्या तोंडात. मी तुला सांगतो बरं, कोणाला सांगू नको, पोटात ठेव तुझ्या, तर परत सांगशील गावभर सगळं बाई मीनच केलं म्हणून. नाही बाई मी कशाला सांगू, मी कशाला सांगू, आणि मी तुझी शपथ ना बाई. जर हे शेजारी गेले, शेजारच्या बाईला सांगितलं, बाई आपल्या गावात ते नवीन दाम्पत्य आलं का. तिला काय केलं, आपल्या नवऱ्याच्या तोंडामध्ये चप्पल मारले म्हणजे. बाय कशा बायका असतात आजकालच्या, काही खरं नाही बायकांचं. जुन्या काळात बनवतो बाई 6 महिने तोंडच पाहिजे काम नाही, आणि आताच्या बाया आल्या का लगेच घर मोडायला बसतात. हे लगेच सांगते, तुला सांगितलं कोणाला सांगू नको. असं सांगत सांगत गेले आणि नदीच्या ते हापशी जवळ पोहोचले, हांडा घेऊन बसले पाहायला. आता जिना मारले तिथे सावित्री तिथंच आली आणि हे वाटत पोचत पोचत ज्या बाई बशी आली ती इच्छा बशी झाली आणि तिलाच सांगते, बाई तुला माहिती का आज गावामध्ये ते नवीन दाम्पत्य आलं होतं ना, तिला आपल्या नवऱ्याच्या गालामध्ये चप्पल मारले म्हणे. ते म्हणे हो बाई ती मीच आहे म्हणे, तुला एक मारण म्हणे, निघते काय ठेवून. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. असं या स्त्रियांचं नगर पाहता क्षणी डोळ्यामध्ये लगत लक्ष भरतं. तशी परमेश्वराची दृष्टी नाही, परमेश्वराने केलेलं काम चांगलं करतात. जसं श्री चक्रपाणी महाराजांनी त्यांच्या आईचा सतीत्व भाव प्रकट करण्यासाठी तिथं आवा रचला गेला. आवा म्हणजे तुम्हाला, आवा म्हणजे मडकी तयार करायची. मडकी तयार केल्यानंतर त्याला एका भट्टीत टाकायचं आणि त्याला आग लावायची, त्याला म्हणतात आवा. तिथं कुंभार होता, कुंभाराने मडकी तयार करायची, केल्यानंतर आव्यामध्ये टाकायची, पण जेवढे आवे केले तेवढे सगळे फुटेल निघायचे. मग त्यांनी एक विचार केला की इथं काय करावं लागेल, पूजा करावं लागेल, आणि जी पतिव्रता स्त्री आहे तिच्या हाताने याची पूजा करावी लागेल, तरच हा आवा कसा दुरुस्त होईल. असं म्हटल्यानंतर ते मातेपाशी आले, जनकाईसाच्या मातेजवळ आले. आल्यानंतर तेव्हा स्वामी लहान होते, कड्यावर घेतलेलं होतं जनकाईसांनी. आल्यानंतर स्वामींनी स्पर्श केला आणि अवलोकलं. तेवढ्यामध्ये तो जो आवा होता तो सगळा दुरुस्त झाला, त्याच्यातला दोष नाहीसा झाला. ही परमेश्वराची दृष्टी आहे. अशा दृष्टीने श्री दत्तात्रय महाराजांनी त्या पातेल्याकडे अवलोकलं. अवलोकल्याबरोबर त्या गाड्यांचा भात झाला. गाड्यांचा भात झाला, ते शिवजोला सर्व झालं. ब्राह्मण नदीवरून आंघोळ करून आले. 3 जण आल्यानंतर का जेवायला बसल्या, जेवायला वाढला. अनुसया मातेने तो गाराचा भात आणला आणि वाढणार तेवढ्यात ते ऋषी म्हणाले. त्यांनी ते पाहिलं ना, आता गाड्याचा भात होणं शक्य नाही. आता हे झालं, आता कसं झालं काय काय त्यांनाच कळालं नाही. पण झाल्यानंतर पण आता झालं तर झालं, आता दुसरं काही करावं लागेल ना. तर घरामध्ये भाकर भेटणार नाही केलं तर. असं म्हटल्याबरोबर त्यांनी मग परत दुसरी एक युक्ती लावली. लावल्याबरोबर ते म्हणे, माते
आता आम्हाला तुला वाढायचं ना म्हणत एक आठ आहे म्हणे आमची, तुला वाढायचं जर असेल तर सगळे अंगावरचे कपडे काढावे लागेल, मगच आम्ही हा स्वीकार करू. असं म्हटल्यानंतर मातेला चिंता पडली, आता काय करावं. ब्राह्मणाचा वेश आहे, ब्राह्मण वेशामध्ये हे मागतायत द्यावं तर लागल. त्यांनी पुन्हा देवाचा धावा केला. धावा केल्याबरोबर शेंगरुषी खेळत होते. खेळत खेळत आले, तिघांच्या डोक्यावर हात ठेवले, बाळ करून टाकले. बाळ केले. बाळ केल्याबरोबर म्हटलं अनुसूया मातेने त्यांना काठीत घेतलं, सगळ्यांना जीव घातलं. जीव घालून त्यांना पाण्यात टाकून दिलं. पाण्यात टाकल्यानंतर वर्ष 6 महिने झाले, आपले नवरे अजून आले नाही. काळजी वाटते प्रत्येक बाईला, एवढा दिवस झाला कुठे गेला, कुठं दुसरीकडे तर नाही गेला ना, शंका असते बाईला. म्हणून 5-6 महिने झाल्यानंतर पुन्हा नारद मुनी गेले. नारायण नारायण पुन्हा अतिथित्त झालं. काय नारद मुनी कस काय आले, कस काय नाही, काय म्हणे देव लोक कुठे काय दिवस झाले दिसले नाही. अहो काय सांगा म्हणे, अनुसूया मातेचं सत्व घ्यायला गेले तर अजून आलेच नाही म्हणे, कुठे गेले काय माहिती म्हणे. का एवढे रागवलं होतं का म्हणे, मी नसते आले तरी घेतलं असतं की म्हणे मी, कोणत्या काय गेले कुठं काय कळणार म्हणे. मग नारद म्हणे म्हणता ते अनुसूया मातेकडे जाऊन पाहिलं का तुम्ही कधीही. त्याने नाही बापा, जाऊन पहा म्हणे लवकर, असं म्हटलं. नारद म्हणे लगेच वापस निघले. कारण माहिती जर पुन्हा अजून काही बिसकलं तर परत आपलं डोकं आपले साथ कशा लोक फोडून घ्यायचं. मग त्या तिघी जणी अनुसूया मातेजवळ आल्या. अनुसूया मातेला म्हणाल्या की आमचे नवरे कुठे. अनुसूया माता म्हणे त्या पाण्यामध्ये पडलेले जे म्हणजे घेऊन घ्या. घेतल्यानंतर तिघे गेल्या. तिघे पाहायला लागले. तिने पाहिल्यासारखे, तिने पाहिल्यामध्ये लेकरासारखे. आता त्यांच्या मनामध्ये संशय पडला. आता पहिले पार्वती गेली, पार्वतीने पाहिलं. वेऊस लावायला हा निराव विष्णू म्हणजे झाली उपाध. नंतर लक्ष्मी गेली, लक्ष्मीने पाहिलं, ती तर सारख्या. आता काय करावं प्रश्न कळला ना मनामध्ये. आता आपण पतिव्रताचं म्हटलं मग पुन्हा उपाध म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे ना. पतिव्रता स्त्री पतीला लगेच आपला पती कोणता, पण तर त्यांना कळालं नाही. मग कळालं मग पुन्हा मातेजवळ आला. मातीच्या पायावर पडल्या, म्हणाल्या आई आमचं चुकलं, आमचे पती आम्हाला वापरतो. असं म्हटल्यानंतर लगेच शेंग म्हणून माता म्हणाल्या हे सर्व लीला आहे प्रभूची, या देवाची, या शेंगमुनीने केलेले, त्यांच्याकडे जा, यांना मागा. ते गेले शेंगमुनी जवळ गेले, शेंगमुनीला विनंती केली आणि शेंगमुनीला असं पायाला धरून त्यांच्याकडे फेकला आणि त्यांचे नवरे तिथे झाले. असं ही कळीचा नारद आहे. कळीचा नारद फक्त कळ लावायचे काम घेतो. गोपाला गोपाला देव तर कुठं आपण मंडळीनं तुम्हाला भटकू देणार नाही, तुम्हाला जागेवरच वापस आणणार. कारण ड्रायव्हर चांगला पक्का आहे मी, कुठं जरी नेणार नाही, रस्त्यावरच वापस आणणार ठिकाणापाशी. कुठं आपण संत तुकाराम महाराजांना एका कळीच्या नारदाने विचारलं होतं तुमचे मायबाप कोण. असं विचारल्याबरोबर ते म्हणाले आहे म्हणे माझा एक आहे, मला एक आवडतो म्हणे, माझा एक काळजी घेणार आहे. मग आहे तरी कोण, कसा सांगा तरी. मग तुकाराम महाराज म्हणाले सर्व जग त्याला वंदन करत, सर्व जगाला तो मान्य आहे, सर्व जगाचा नियंता आहे, तो माझा माता आहे, तो माझा पिता आहे, बंधू सोयरा सर्व तोच आहे. पण आहे तरी कोण. मग तिथं संत तुकाराम महाराजांच्या तोंडातून ते अभंग निघला, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझे माता कृष्ण माझा पिता. बंधूंनो अजून अभंगाला सुरुवात झालेली आहे. अजून फक्त प्रस्तावना मांडत होतो, आता अभंगाला सुरुवात करू. आता म्हटल्यानंतर आता पहिल्या चरणात पाहून घ्या. थोडक्यात तुम्हाला या 4 चरणाचं एक सारांश रूप सांगतो. कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. या जगामध्ये माझं कोणीच नाही, सर्व लोक आहेतच कृष्ण आहे. माता कृष्ण आहे, पिता कृष्ण आहे, बहीण चुलते बंधू कृष्ण आहे, चुलता कृष्ण आहे. त्याला पहिलं चरण संपलं. त्याच्यानंतर दुसरं चरण आहे कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारो, उतरे पहिलं की कृष्ण माझे गुरु आहेत. या जगामध्ये आल्यानंतर परमेश्वराची भक्ती कशी करावी हे त्या कृष्णाने मला सांगितलेले आहे. आणि कृष्णच मला या संसारातून तारणार आहे, या भवनधून पार करणार आहे कृष्णच आहे. पण कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारो, उतरे पहिलं पारो भवनरीचा. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. की मी माझ्या आता जनाकडे पाहून झालं, पण अंतकरणामध्ये मी जेव्हा पाहायला लागलो ना तेव्हा मला फक्त कृष्ण दिसला. फक्त कृष्णाचा धावा माझ्या अंतकरणातून येतो का, म्हणून तो कृष्ण माझे मन आणि कृष्ण माझे जन. मग अंतकरणातून बाहेर पाहायला लागलं.
आता माता पिता पाहून झाला, पण जनाकडे पाहायला लागल्यावर त्यांच्या सुद्धा मला कृष्ण दिसायला लागला. तर कृष्ण भक्तीमध्ये मी वेडा होऊन गेलो. माझं कृष्ण माझे जन सोयरा सज्जन कृष्ण माझा. आता सोयरा सज्जन, आता सोयरे म्हणावं कशाला? टीकाकारांची शंका आमच्या सोयरे म्हणावं कशाला? कोणाला म्हणतात सोयरे? बोला मंडळी बोला, सोयरे कोणाला म्हणतात? मंडळी बोला, आई बहिणी बोला तुम्ही, कोणाला म्हणतात सोयरे? कारण मी तर म्हणजे काय परमार्थिक माणूस आहे, मला या नात्यांचं काय माहित नाही. तुला काय माहित नाही? नंतर काकू माहित नाही कोणाला म्हणतात, काका माहित नाही कोणाला म्हणतात, तुम्ही सांगा मला. सोयरा म्हणजे सोयरे कोणाला म्हणे? मामे काके. सोयरे म्हणजे आपल्या पत्नीकडचे नातेवाईक, त्यांना म्हणतात सोयरे. आणि याला सोयरे शब्द आहे पुढं. धैर्य म्हणजे आता धैर्य म्हणा कोणाला? सोयरे तर काय आपला सोयरे म्हणजे आई आपली जी पत्नीकडचे सर्व नातेवाईक म्हणजे सोयरे. तर धैर्य कोणाला म्हणा? आता प्रश्न उपस्थित होता ना. धैर्य म्हणजे पत्नीचे जे नातेवाईक आहे त्यांचे नातेवाईक म्हणजे धैर्य. म्हणून सोयरे धैर्य म्हणून सोयरा सज्जन कृष्ण माझा. कोणी जे सोयरे असतील, जे कोणी असेल ते सर्व माझा कोणी कृष्ण आहे. म्हणून मी फक्त कृष्णाची उपासना करतो. म्हणून पुढच्या चरणामध्ये कृष्ण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. विसावा म्हणजे कोणते? राहता काय जिथं मनाला शांती मिळते. आता जसं आपण मंदिरामध्ये आलो, देवावर डोकं ठेवलं, आपलं कसं शांत वाटतं, मन आपलं कसं शांत होतं, तो विसावता आहे. ज्याचा आपण म्हणजे विसावा हा कोणता? आपण जाऊ ते मळ घेऊन गेलो, वेशीच्या बाहेर ठेवलो, त्याला म्हणते विसावा. तो विसावा नाही. हा विसावा वेगळा, तो विसावा वेगळा. तिथं तामस आहे, ते तमतम आहे, तिथे राग येतो माणसाला. त्या जागी गेल्यावर कोणाला चिडचिड होते, असं मनाला उगाच वाटतं की एखादा गेलो असं म्हणून ठेवावं. का होतं? ते जागेचा दोष आहे. पण हा आहे कसा? मंदिरामध्ये आल्यानंतर कसं प्रसन्न वाटतं, या जागेचं स्मरण. इथे आल्यानंतर परमेश्वराची भक्ती कर वाटते. हा विसरता ठाय आहे. तो तुकाराम महाराजांना तो ठाय मिळाला. म्हणून ते काय म्हणतात? तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीवा. काय म्हणतात? जीवा परता म्हणजे माझा जे अंतःकरणामध्ये माझा कृष्ण रोवलेला आहे, कृष्ण विसवलेला आहे, त्याला तुम्ही काय करा? वेगळं करू नका, तो माझ्या अंतःकरणात ठेवा. असा या 4 चरणाचा सरळ सोपा अर्थ. गोपाल गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. आता संत तुकाराम महाराजांनी पहिले चरण उच्चारलं, उच्चारल्यानंतर पहिले कृष्णच का घेतला? आता पहिले माझे 3 प्रश्न वेगळे, ते आता तुम्ही सांगा मला. ते कोणाला वाटतं का? तुम्हाला वाटतं का मला देव भेटावा म्हणून? वाटत असेल तर तुम्ही मोठ्या हाताने सांगा, जय करून सांगा, चक्र स्वामी के. बरं, तुम्हाला वाटतं देव व्हावा, पण तुम्हाला कधी देव भेटला का? म्हणजे बोला, तुम्हाला भेटला का कधी देव? बरं, दुसरा प्रश्न, तुम्ही कधी देवाला इच्छा केली का तुम्हाला भेटावं म्हणून? म्हणजे सांगा, केली का तुम्ही कधी इच्छा? आपल्या इच्छा असतात ना, मला गाडी होऊ दे, मला मुलगा होऊ दे, मला पोरगी होऊ दे, मुलाचं लग्न ते होऊ दे, शेती वाढू दे, शेजारचा सगळा बांध सोडता येईल ते सोडू दे. कधी वाटलं का तुम्हाला मला देव भेटू दे म्हणून? तर जोपर्यंत आपल्या मनामध्ये देव भेटण्याची इच्छा निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्याला तो देव दिसत नाही. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आता तुकाराम महाराजांनी पहिले श्रीकृष्ण उच्चारला. का उच्चारला? की भागवतामध्ये व्यास सांगतात, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. का सांगतात? सच्चित आनंद. सत म्हणजे सत्यार्थ, सत्पवित्र, सत्पूज्य. कसा आहे परमेश्वर? श्रीकृष्ण महाराज कसे? सत्यार्थ आहे, त्यांच्या म्हणजे कोणताही खोटेपणा नाही, सत्यार्थ आहे. काळ्या दगडावरची रेस जशी आपण म्हणतो तशा प्रकारचा जे अवतार आहे श्रीकृष्ण महाराजांचा अवतार, सत्यार्थ, सत्पूज्य. आता नंतर चित शब्द येतो. चित म्हणजे काय? चित म्हणजे चिरकाळ असलेला, निरंतर असलेला, ज्याचा कधीही नाश होत नाही असा परमेश्वर. आणि आनंद,
आता आपल्याला आनंद म्हणजे कोणता माहितीये? आपल्याला साधा आनंद म्हणजे आपला आनंदच माहित नाही. आनंदाची दोन व्याख्या आहे. दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीचे, हे पहिले सुखाची व्याख्या. याच्यानंतर आनंद येतो आणि याच्यानंतर परमानंद येतो. तो पहिला काय आहे? सुख आहे. कसं आहे? दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीचे, म्हणजे आपल्या अर्ध्याला अर्ध दुःख आहे अर्ध सुख आहे, त्याला काय म्हणावं? सुख म्हणावं. जसं आपल्याला जेवायला तिखट तर लागते पण चांगलं पण वाटते, खावं लागतं ना, याला म्हणतात सुख. आणि निरातिशय सुख तो आनंद बोलचे, त्याच्यामध्ये कोणती दुःखाची लवलेश नाही, त्याला म्हणावं आनंद. जसं एखाद्या मंदिरात जावं, एखाद्या आपल्या मुलीचं लग्न व्हावं आणि लग्न होत असताना तो जो भाव आहे मनातला आनंदाचा जो क्षण आहे त्याला म्हणतात सुख. नाही तर आपण संसारामध्ये पाहतो दुःख रोखता पापामुळता अनित्यता येते नव्हते ते संसारावर आहे काही गोमटी असेल. स्वामीच सांगतात संसारामध्ये दुःख रोखता म्हणजे दुःख नाही, पापमुळता म्हणजे पापाची भीती नाही, आणि अनित्यता म्हणजे आपलं लग्न टिकलंच का याची जर भीती नाही तर संसारामध्ये संसारासारखा सुख कशात नाही. म्हणून आनंद म्हणजे परमेश्वराचा आनंद आपल्याला मिळवायचा म्हणून. आणि याच्यानंतर येतो तो परमानंद प्रेमानंद. तो कसा आहे? नवम नवम तो मधुरम पापी, म्हणजे जेव्हा आपण परमेश्वराच्या सन्निधानात जातो परमेश्वराचं प्रेम मिळतो तेव्हाच आनंद हा आहे. आणि तो आपल्या ह्या भूतावर मिळणे शक्य नाही. आणि तो जर मिळायचा असेल आपल्याला तर त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपल्याला लीन व्हावं लागेल, त्यासाठी आनंद मिळणे प्राप्त होणार नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आता पुढचं जे आहे सच्चिदानंद विश्वोत्पत्त्यादि हेतवे. विश्वोत्पत्त्या म्हणजे काय? विश्वाची उत्पत्ती करणारा, त्याची रचना करणारा तो श्रीकृष्ण आहे. आता मग तुमच्या मनामध्ये विचारता आला असेल ना की एवढं देवाला उठाठेव करायची गरज काय होती? हा जीव कुठं होता, कुठं पडेल होता, कुठून आणला, कसा आणला, एवढी विश्वाची निर्मिती केली कशासाठी केली? सांगू शकतो कोणी कशासाठी केली? मंडळींना सांगा, बोला. जीवासाठी. अगदी बरोबर. कारण जीव कसा होता? मायेच्या स्वरूपामध्ये, पुढे मायेच्या स्वरूपामध्ये तम होतं, त्या तमामध्ये निमग्न पडलेला होता. आता निमग्न म्हणजे कसा? जसं आपण लहान लेकराला तूप वाट चांगला दाबून खावतला, त्याला आंघोळ घातली आणि जसा झोपू दिला 4-5 तास पाहायचं काम नाही. पण हा 4-5 तासासाठी नाही तर हा कायमचा तिथं झोपलेला होता. त्याला सुख कळत नव्हतं, दुःख कळत नव्हतं, कोणत्या वेदना होत नव्हतं, काही नव्हतं. एखाद्याला मंदी अनंत जीव पाहुणे जीवाना त्या वाटते केव. अनंत जीव पाहुणे जीवाला त्या वाटते केव. पहिले समावधी आनंद जीव पाहुणे जीवाना त्या वाटते केव. पहिले आनंद जीव पाहुणे जीवाला त्या वाटते. उतरावयाची इच्छा कृपा मावळे आलो, सुशिरणी आलो, सुशिरणी. तर मंडळांनो, ही जगाची उत्पत्ती फक्त परमेश्वराने त्या या जीवाला आनंद देण्यासाठी केली. आनंद देण्यासाठी त्या सृष्टीची रचना केली, सृष्टीमध्ये आणला. आणल्यानंतर परमेश्वराने काय, जीवाने काय केलं? उलट दुःख आपल्या अंगावर निघते. परमेश्वराने सांगितलं परमेश्वर असा प्रकारचा असं आहे, सर्व ज्ञान दिलं. आणि जीवाने काय केलं? मग हा जर परमेश्वराचा देवता असा आहे तर देवतांनाच का बुजू नये? तर जीवा परमेश्वराचं सगळं ज्ञान सांगितलं, देवता अशा, जीवाचं सांगितलं, प्रपंचाचं सांगितलं, देवते सांगितलं, परमेश्वराचं सांगितलं, चारी पदार्थाचं ज्ञान परमेश्वराने सांगून दिलं. आणि सांगितल्यानंतर मग ते जीव विचार करायला लागला की मग देव परमेश्वर असा देवता असा, मग आपण देवतेची भक्ती का करू नये? मग असं म्हटल्यानंतर मग त्यांच्या मनामध्ये विकार निर्माण झाला आणि विकारामुळे ते इथं पडले. आणि पडले तर असे पडले नाही ना. आता एका शेजाऱ्याच्या गावाला एक म्हातारी राहत होती, तिचं चांगलं लग्न झालेलं होतं. मग आता म्हातारी काय म्हटलं तुम्हाला पुढं कळा, लग्न वगैरे झालेलं होतं, 30-40 वर्ष झाले पण त्याला मुलगा नव्हता. घरची संपत्ती वगैरे भरपूर होती, मुलगा नव्हता. मग इथून तिथून मुलगा झाला नवरा मेला. पण नवरा मेलाच मेला. मग नवराने जे उधारी घेतले ते मागायला आले तर सर्व घरदार शेतीबाडी सगळं चाललंय गेलं.
पण गावाच्या बाहेरला वेशीजवळ एक झोपडी बांधली, तिथे राहायला लागली. कसा बसता शेजारी बाजारी काम करायची, काम करून थोडे पैसे यायचे. आपल्या मुलाला वाढवलं आणि वाढवलं ते लग्न एवढं झालं, 20-25 वर्ष झालं आणि तोही मेला. म्हणजे हिला पहिला नवरा मेला, नंतर घर बाहेर गेलं, नंतर मुलगा गेला. हे तिन्ही दुःख तिच्यावर आले. मग ती म्हणे आपल्या जागा बदली, आपल्याला काही कळत नाही त्यातलं, हे जागेचं गुण आहे म्हणत. गाव सोडलं, दुसऱ्या गावाला आली. आल्यानंतर ते एका माणसाला म्हणाली, बाबा मी तुझ्या ओसरीला राहते, मंदिर भिक्षा मागून आणत जाईल, मंदिरामध्ये पुराण ऐकत जाईल, फक्त झोपायला तुझ्या इथे येत जाईल. ते म्हणे चालेल ना म्हणे. माणसाला तेव्हाच आनंद होतो ना, आपल्यापासून दुसऱ्याला काही देता येत नाही, तेव्हाच द्यायची इच्छा नसली मग तेव्हा तो हो म्हणतो. कोणतेही काम असू द्या ना, मग आपल्याला भोजनाचं जरी म्हटलं, आता कोणाशी त्याचं लग्न असू द्या, खायला आपण सगळं तयार असतो. द्यायचं म्हटल्यावर कोणता कार्यक्रम असू द्या, बरं वर्गणी जमा करायला आलं का नाही, मंडळावर जाऊन बसायला 1 नंबर, आण रे इकडा बागकान, असा आवाज 1 नंबर गावात होता आपला चढका. तसं मग याला काही ताण नव्हतं. हा म्हणून राय माय तुझा राय नवीन, त्यात काय एवढं. आता हे रोजचं चालू होता, भिक्षा मागून आणायची, मंदिरामध्ये पुराण ऐकायची, आल्यानंतर संध्याकाळी झोपायची. त्याचा दिनक्रम चालू झाला. 5-6 महिने झाले आणि त्याच्या मुलाची माय होती, त्या मुलांची माय मेली. आता अगोदर जिला दुःख होतं, ही पोरांना जवळ देत नव्हती, आता तर मायच मेली. आता करायचं काय? कुठं म्हणाला मी फक्त पैसे जमा करून आणत जाईल, तू फक्त याला काय करायचं, यांना शिजवून खाऊ घालायचं, एवढं तुझं काम, तुला काही वळ पिंपळ लावायचा नाही. असं म्हटलं की बरं आहे म्हणा, आपल्याला काय करायचं, फक्त आणायचं खाऊ घालायचं, एवढंच आपलं काम आहे. कुठं आपल्याला राहू देतो, एवढेच मोठे उपकार. आपलं तर राहू देत नाही, कुठं काय नाही घेतो. असं म्हटल्यानंतर तर झालं. पोरं 5-6 महिने गेले. गेल्यानंतर पुन्हा तो जो माणूस होता तो मेला. तो गेल्यानंतर आता सगळीच्या जबाबदारी आली. आता म्हणजे पोरांना सोडून मी कुठे जाऊ. आता पहिल्याच्या पोरांना लहान करतो, त्यांना जवळ केलं, त्याच्यामध्ये त्याचं ममत्व अटकलं. अटकल्यानंतर मग ते आता शेजारचे बाजारचे काम करायला लागले, भिक्षा गेली, पुराण गेलं, सर्व गेलं. आणि आता कोणतं राहिलं, ते मुलांचा सांभाळ करायची जबाबदारी तिच्यावर आली. आपलं असंच होतं ना, आपण जाऊन बसतो, आपल्या मुलीच्या सासरी जाऊन बसतो, मस्त देव जाऊन करत असतो, इथून जाऊन तिथं बसतो. काय काम असतं आपल्याला, काहीच काम नाही. तिथे गेल्यानंतर तिथं काय काम करतो, तिथे गेला असंच असं. मग तिथे गेल्यावर मुलगी जाते शेतामध्ये, तिचा मुलाचा बाप जातो दुसऱ्या गावाला, मग ही बसते त्या मुलाला खेळत ओलो. असे एक स्मृतीस्थळामध्ये लिहिलं आहे. कवनाचा बोलणं कवनाची शिटी भट्टोबास एकदा असेच फिरत फिरत आपल्या वाचनिकाच्या घरी गेले, जिला उपदेश दिला तिच्याकडे गेले. तिथे गेल्यानंतर म्हणाले, स्मरण करते का तू? स्मरण हा करते ना म्हणे. बाबा कसं करते म्हणे, ही नाती बंधू तिला खेळवते आणि हा जशी ती तिला खाऊ घालते ना, करते म्हणे स्मरण. म्हणे बाई तसं स्मरण तुला होतं का? मम्मा बाबा मी नुसती पहिले घरी होते तर नुसती बसायची खायची म्हणे, स्मरण काहीच होत नव्हतं. आता इथं आलं, याला खेळता स्मरण व्हायला लागलं म्हणे. मग भट्टोबास म्हणतात, बाई तसं कौनाची शिटी कौनाचा बोललो हे कोणीच कोणाचे नाहीये. असं जर तुला वाटत असेल ना तर तुझं काय खरं नाही. मग असं म्हटल्यानंतर ते म्हणतो झाडाच्या तळाला जाय. झाडाच्या तळाला का सांगितलं, कारण झाड जे आहे कसं रजतम झाड ते झाड, असं पक्षकारांचा पक्ष आहे. असं झालं रजतम झाड ते म्हणजे काय, रज आणि तम. रज म्हणजे आपल्या अंगामध्ये असलेला विकार भाव आणि तम म्हणजे आपल्या अंगामध्ये असलेले तम. याला झाडणार ते झाड, म्हणून झाडाच्या तळी जाऊन स्मरण कीजिए. आता गावामध्ये असलेले ते झाड नाही, त्याला गोळ ओटा केलेला, त्याच्यावर 4-5 जण बसलेले ते झाड नाही. हे झाड जे आहे शेतातले एका कोपऱ्याला असले ते झाड आपल्याला हवं. पैठण जाऊन याला स्मरण करायला लावलं, पण याच्याकडून ते स्मरण होत नव्हतं. तशी ही म्हातारी आता सर्व भिक्षेचा नियम गेला, पारायणाचा नियम गेला, सर्व गेला, ते पोरं सांभाळायला लागले. आता पोरं सांभाळत असताना ते पण मोठे झाले ते पण मेले. म्हणजे पहिले जे दुःख होतं त्याच्यावर दुसरं दुःख आलं. असं हा जीव तमातून आला तर परमेश्वराची भक्ती करायची होती, पण भक्ती राहिली बाजूला, करायला लागला दुसरा, त्याच्यावर आला याच्यात ताप आणि तापामध्ये हा मेला. गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला. मंडळींनो, मला वाटतं तुमच्या चेहरे थोडेसे फसल्यासारखे वाटत आहे. तर मंडळींनो, अगोदर पुरुषांनी हा जय करायचा, गोपाला गोपाला हात वर करून टाळ्या वाजून, मग बायांनी करायचा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला
आता तुम्हाला टाळ्या वाजवण्याचे फायदे सांगतो. तुम्ही म्हणत असाल काय महाराज काय चाललं नसतं टाळ्या वाजवायला लावतात, सांगतात थोडस टाळ्या जास्त वाजवायला लावतात. टाळ्या वाजवण्याचा फायदा हा म्हणजे तुमचं रक्त प्रेशर वाढत नाही, संतुलित चालतं, तुम्हाला हार्ट अटॅक कधीच येणार नाही, आणि मुख्य गोष्ट म्हणजे पुढच्या जन्मात जाऊन पुढे टाळ्या वाजवायची गरज पडणार नाही. पण गोपाला गोपाला देव म्हणून असा मनुष्य हा जीव तिन्ही तापावर पडत आले असे तिन्ही तापापासून मुक्त करण्याचं काम कोण करतं? श्रीकृष्ण महाराज करतात. तापत्रय विनाशाय श्रीकृष्ण वयम नमः. पण पुढे श्रीकृष्ण काय सांगितलं की श्री म्हणजे मायापूर. मायापूर म्हणजे काय? जो परमेश्वर आहे त्याच्यानंतर जी माया आहे ती त्या मायेचं देह धारण केलं. आता पूर्वीमध्ये सांगतात सावे व साकार होय. मग सावे साकार होय तर कसा होय? कारण तो आहे कसा? निराकार निर्वय असे, त्याला आकारही नाही आणि कोणती गोष्ट नाही, हातही नाही पाय नाही कसाच नाही. मग तो साकार कसा होतो? जे मायेच्या मदतीने होतो, मायेचं अंग धारण करतो, म्हणून ते मायापूर तिथे लावलेलं आहे. तो मायापूर श्री म्हणजे मायापूर. आणि पुढे काय सांगितलं? श्रीकृष्ण महाराजांचं नाव सांगितलं की ज्या नावाने त्याला भजायचंय ते नाव म्हणजे कोणतं? श्रीकृष्ण. गोपाला गोपाला देव गोपाला गोपाला मग श्रीकृष्ण महाराजांना बघायचंय, पण कोणी बघायचंय? एकट्याने बघायचं का व्यासांनी? ते तिथं अहम उच्चारू शकले असते. अहम म्हणजे मी. तिथं काय उच्चारलं? वयम उच्चारलं. वयम म्हणजे काय? आपण सगळ्यांनी काय करायचं? श्रीकृष्ण महाराजांचा धावा करायचा आहे. म्हणून त्या गाण्याला वयम नमः म्हणजे आपण सर्व त्याला करतोय, श्रीकृष्ण महाराजांना नमन करतोय. म्हणून तुकोबा रायांनी चरणाच्या सुरुवातीला श्रीकृष्ण महाराजांचं नाव उच्चारलं. आलं समजलं? स्पष्ट झालं? आता याच्यानंतर माता का उच्चारली असं? कृष्ण माझी माता. कारण या पृथ्वी तळावर परमेश्वराच्या नंतर जर कोणाकडे ममत्व असेल तर सर्वात जास्त ममत्व हे स्त्रियांकडे आहे. त्याच्यानंतर जगातला कोणताच असा घटक नाही, कोणतीच असा पदार्थ नाही की त्याच्याकडे ममत्व असेल. फक्त स्त्री म्हणजे माता जर सोडली तर बाकी कोणाकडेच एवढं ममत्व नाही. म्हणून नंतर माता उच्चारली. बंधूंना आपल्या सर्वांकडे गायी आहेत, म्हशी आहेत, आपण सर्व शेतकरी आहोत. असल्यानंतर आपण पाहतो आता म्हशीला जर बसला झाला तर म्हशीच्या याला काय म्हणतात मला काही माहित नाही, गायीच्या वासरू म्हणतात एवढं मला चांगलं माहिती. पण ते जर मेल्यानंतर आपण काय करतो? आता नेमकं त्याला पानं यायला असतो. आता गाय वासरू दिसलेलं म्हणजे दूध कशी देणार? बरोबर. असं म्हटल्यानंतर आपण काय करतो? मग त्या गायला कचऱ्याकडे होऊन जातो, त्याचा साल काढतो, काढल्यानंतर मस्त त्याला शिवतो, त्याच्या भुसा भरतो आणि भुसा भरून काय करतो? त्या गायीच्या पुढे आणून ठेवतो. कुठे झालो आपण? आपल्याला पुण्य मिळवायचं होतं. आपण काय करतोय? हंबरून वासराले छाटती वाडाय पवाराले तुझ्या मने दिसते माझी माय, दिसते माझी माय. हंबरून वासराले छाटती वाडाय पवाराले तुझ्या मने दिसते माझी माय, दिसते माझी माय. तर आपण त्या वासराला समोर आणून ठेवतो. काय कशासाठी? की हिने फक्त दूध द्यावं. पण त्या गायीला माहिती ना तिच्यामध्ये ममत्व आहे ना, तिच्यामध्ये पण आई आहे ना. त्या वासराला आपल्या मुलासारखं पाहते. तिला माहितीये त्याच्यामध्ये भुसा भरलेला आहे, पण ती दूध काय देते? त्याला पाहिल्यानंतर हे आपलं अंश आहे, आपल्या कातडं याच्यावर आहे ना, हे अंश आहे. त्याला पाहून फक्त त्याला पाहणं येतो आणि पाहणं आल्यामुळे फक्त त्यामुळे दूध देते. हे मातेचं ममत्व आहे. तिला माहिती त्याच्यामध्ये जीव नाही, जे होतं ते गेलेलं आहे. फक्त पुतळा आपल्या समोर ठेवलेला आहे. त्या पुतळ्याला पाहून ते दूध देते. हे मातेचं ममत्व आहे. हे मातेचं ममत्व कोणाला? तुकाराम महाराजांना कोणाला दिसलं? की श्रीकृष्ण महाराजांमध्ये दिसलं. पण दुसऱ्या चरणामध्ये माता घेतली. अनेक जर माता सांगायची असेल तर वनामध्ये गेल्यानंतर तर हरणीचं बछड्याचं दूर गेलं तर ते गेल्यानंतर ते वाहत पाहत इकडे तिकडे भिरवण नजरेनं पाहत ते आक्रोश करतं, ओरडत काय दोष मी तुझा दुर्दैवी असा
सुखदेविनी असा गाणे बोलले जसे हरणी पाळसा हरणी पाळसा बोलक्या दिवाण हार बोला गिराणी होणी ते आक्रोश करत रडत ते माझ्या आई कुठे गेलं जे काम मातेचे स्नेहे जे अनेकाशी नाही जिव्हाळा ते चेने देखोनी डोळा उरोनी काय सांगतात जी माता आहे ती जर डोळ्याने दिसले नाही आता एखाद्या लहान मुलं पहा ना तुम्ही जर आपल्या आई आपल्या डोळ्यासमोर दिसले नाही तर कसं रडतं ते बाप जवळ का कोणी जवळ त्यानं ऐकतं का समोर त्याच्या अंगाला पुसन पण मला माझी आईच पाहिजे ते ममत्व या ममतेमुळे काय करतं ते रडतं त्याला आईच हवी असते तसे रायगडावरती हिरकणी गेली दही दुधाचे भांडे घेऊन ती हिरकणी रायगडावर गेली आणि गेल्यानंतर तिथे विकायला लागलेला तिचा समारंभ पाहिला म्हणजे मन विरून गेलं मन रमणं तिचं आवडलं त्याला ती जागा आवडली तिथं पाहायला लागली दही विकलं दूध विकलं पण तरी पण तिथं थांबली तिच्या सोबतच्या गवळण निघून आल्यानंतर ती पाहत असताना एका गाईचं वळण तिच्या कानावर गेला आणि कानावर गेल्यानंतर तिला कळालं तिच्या लक्षात आलं की आपल्याही बाळ घरी असत ते आपल्याला कोण रडत असल आपल्याला हाक मारत असल त्याला भूक लागली असेल त्याला तहान लागली असेल तिला कळत धावत त्या दरवाजापर्यंत आली आणि आल्यानंतर त्या द्वारपालांना म्हणाले दादांनो माझं लेकरू घरी येतंय हो त्याला भूक लागली असेल ना पाणी प्यायचं असेल त्याला तहान लागली असेल दरवाजा उघडा ना मला घरी जाऊ दे ना माझ्या मुलाकडे जाऊ दे ना ते पहारेकडे म्हणाले बाये आता तोफेचा आवाज झाल्यावर दरवाजा बंद होतो आणि बंद झाल्यानंतर पुन्हा काही केलं उघडत नाही असं म्हटल्यानंतर ते पुन्हा विनंती करू लागले पण टीव्ही आले लागले दुसऱ्याला टीव्ही आले लागले पण त्या द्वार एकदम घट्ट मनाला उभे राहिले मग तिच्या मनावर विचारायला की आपण हे सगळं उतरूनच जाऊ आता मातेचं झाडच पहा किती बनलं एका बाजूला स्मृतिस्थळामध्ये पाहताना आपल्याला लक्षात येतं की हिराईचा आहे भट्टोबा परिवारासोबत तिच्या घरी आल्यानंतर आल्याबरोबर तिची जी मुलगी होती मुलगी सरली तिने मुलीच्या तोंडावर कपडे टाकला अगोदर भट्टोबासांना अभ्यागत वृत्ती केली म्हणजे तिचा पाहुणचार केला त्यांना जेवण वगैरे घातलं आणि गेल्यानंतर रडायला लागली हे तिच्या मनातलं दृढत्व हे कशामुळं की फक्त परमेश्वराची आस तिच्या मनात होती आणि दुसरं दृढत्व की आपल्या मुलाला भेटण्याची इच्छा हे हिरकणीच्या मनामध्ये होते म्हणून अवघा गड ती उतरून आली अवघड असलेला अवघा गड फक्त उतरून आले हे ममत्व जे आहे ना ते त्या मातेमध्ये आहे आणि हे माता तुकाराम महाराजांनी श्रीकृष्णामध्ये पाहिलेली आहे म्हणून फक्त परमेश्वराचा एक अंश या मातेमध्ये आहे की ते पूर्ण नाही फक्त एक अंश जसा समुद्रावरून कांद्या भरून काढावा हा समुद्राचा एक अंश झाला तसा परमेश्वराचा पूर्ण प्रेमामधून एक अंश काढावा आणि तो मातेमध्ये पहावा गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला बंधनचं दुसरं पद सुटलेलं आहे पहिले श्रीकृष्ण नंतर माता आता पिता आता आपले पिता म्हणजे लेच भारी असतात सकाळी उठल्याबरोबर प्यायला येतात येताना दोलात झालाच मस्त अर्धा पायामध्ये भरलेला अर्धा पाय फुटलेला रस्ता तर दुसरा जन्म काय पाहू नको पण त्याला सांगतो गाडी येईन तुझ्यासारखे हा आपला पिता आणि आपल्याला पिता कसा हवा आहे श्रीकृष्ण महाराजांसारखा सर्व जगाचं रक्षण करणारा तो परमेश्वर आहे त्याच्याकडे पाहिल्यानंतर कोणत्या बापाची गरज पडत नाही तो बाप आपल्याला हवाय ना मग त्या श्रीकृष्ण महाराजांचा बाप कसा असायला हवा परीक्षा तर घ्यावी लागते ना आता तुम्ही म्हणता मुलाची परीक्षा असते मुलींची असते सासरी गेल्यावर आपल्या सुनेची असते सासूची असते आता बापाची परीक्षा कधी ऐकली नाही ना बापाची परीक्षा कशी घ्यायची जेव्हा आपलं कार्य थोडं मोठं झालं 9-10 वर्षाचं झालं गावातून हिंडायला लागलं 2-4 पोराच्या संख्येला लागलं बिड्या वगैरे फुकायला लागलं तपुका खायला लागलं की समजायचं आता बापाची परीक्षा सुरू झाली ती जशी सुरू होते मग संपतच नाही रस्त्याला येणाऱ्याला सांगतो असंच एक पोरगा होता आपल्या बापासोबत शाळेत चाललं होतं आता बळजबरी शाळेत नेत असताना त्याचं तोंडी थोडस
वाकडं तिकडच होतं. पहिले जायची कोणाला इच्छा असते म्हणा. गेल्यानंतर त्याला पहिलेच एक शेजारचा माणूस म्हणतो, का रे वा शाळेत चालला का? आता अंगावर त्यांना दिसतंय कपडे, शर्ट आहे, बॅग आहे, सगळं दिसतंय, पण विचारायची सवय, अरे शाळेत चाललं? आता बोलायचा पोरगा होता ना, आता संस्कार. आता बापाची परीक्षा चालू आहे, तिथं पोरगा म्हणतो, नाही तुझ्या लग्नाला चालू, येतो का? झालं सुरू. आता इथं आता बापाची पहिली परीक्षा झाली, आता दुसरा पेपर आहे पुढं. आता परत दुसरा माणूस पाहतो, याला सगळं दिसतंय. तो विचारतो, अरे शाळेत चालला? नाही तुझ्या मावशीला चाललो, येतो का? आता परत तिसऱ्यांदा पुढे गेला. तिसऱ्यांदा गेल्यानंतर का म्हणाला, काय रडतो का? शाळेत जायला चांगलं असतं ना. मग त्याला लगेच दप्तर काढायला पाठवलं, घे म्हणे, तू जाय मागायचं मग. तो घरात पळून गेला. अशी ही बापाची परीक्षा. म्हणजे प्रत्येक पावला बापाची परीक्षा कुठे चालू होते? मुलगा मोठा झाला, तंबाखू सोडायला लागला, बाहेर नेण्याला लागला, तांदळ चौकड्यामध्ये जाऊन दुसऱ्याच्या उडवायला लागला, की समजायचं बापाची परीक्षा चालू झाली. पण श्रीकृष्ण महाराजांचा बाप व्हायचा असेल तर कसं करावं लागेल? त्यालाही परीक्षा द्यावं लागेल ना. तर आपण असंच म्हणून वसुदेव होता, असंच होता, असं नव्हतं. वसुदेवाचा परीक्षा पाहण्याचा जो क्षण आहे ना, तो अत्यंत विलक्षण क्षण आहे. श्रीकृष्ण महाराजांचा जन्म झाला मध्यरात्रीला जन्म झाला. हातातल्या बेड्या करून पहिल्या श्रीकृष्ण महाराजांना टोपलीत घेतलं, डोक्यावर ठेवलं. आता यमुनाच्या काठापर्यंत आला. वसुदेव डोळे कृष्णा कृष्ण महाराजांना घेऊन त्या नदीवर आलेला आहे. कालच आम्ही त्या रायरीला गेलो. 80 फूट त्या पुलाची उंची आहे, त्याच्यावरून पाणी वाहत होतं. मग विचार करा, तेव्हाचा पाऊस आहे द्वापारयुगातला. 5,500 वर्ष झाले द्वापारयुगात जाऊन. तेव्हाचा पाऊस 12 मध्ये वाहणारी नदी, तिला आलेला पूर. आता इथं पूर येण्यावर का? आणि नदीचा रस्ता तुम्हाला माहिती आहे, तरी पाय उघडतो का? पण तेव्हाच आलेला यमुनेला पूर, आणि त्या पुरामध्ये श्रीकृष्ण महाराजांना घेऊन वसुदेवाला पाय ठेवायचा होता. विचार करा बंधू, आपण तरी जाऊ का? आम्हाला आमचं काट्य डोक्यावर आहे. अरे त्या काट्याला काय एवढं? पण जीव महत्वाचा. आपण माकडाची गोष्ट पाहिली. शेवटी माकडे ते असं पिल्लाला डोक्यावर घेते, पाण्यावर सोडेल असतं. पाणी गळ्यापर्यंत आलं डोक्यावर, नाकापर्यंत गेलं का लगेच ते पायाखाली येतं. पण श्रीकृष्ण महाराजांची परीक्षा पाहत आहे, बापाची परीक्षा चालू आहे. ही परीक्षा पाहत असताना तुम्ही ऐकलेले, वसुदेव नदीतून जायला लागला, घोट्यापर्यंत पाणी आलं, मग गुडघ्यापर्यंत आलं, मग मांडीपर्यंत आलं, मग छातीपर्यंत आलं, मग तोंडापर्यंत कचरा खायला लागला. वाटतं तुम्हाला असं पुरामध्ये जाऊन असा रक्त देईन म्हणून? अहो, वसुदेवाने पहिला पाय टाकला, नदीचा झोक आला, वसुदेवाचा डायरेक्ट वाहत गेला, एका पायाला जाऊन अडकलेला आहे. वसुदेवाने टोपली सांभाळली. कृष्ण महाराज ऐका चेक केलं, पाहिलं, आणि आपल्याला सावरत एका दगडावर उभा झालेला आहे. गळ्यापर्यंत पाणी आहे, तोंडामध्ये पाणी चाललेलं आहे. अशी अवस्था वसुदेवाची आहे. ते परीक्षा घेणं चालू आहे. दुसरा गेला तर नदीच्या त्या काठावर पोहोचलेले वसुदेव आहे. अशी वसुदेवाची परीक्षा श्रीकृष्ण महाराजांनी पाहिली. कारण जो परमेश्वर आहे, जगाचा पालक आहे, त्याला आपला पिता करायचा आहे. त्या पित्याची परीक्षा इथं पाहणे गरजेचं आहे. म्हणून ते परमेश्वराला पिता मानायचे. तर ज्याला परमेश्वर आपला पिता बनवतोय तो कसा असावा? श्रेष्ठ असावा. म्हणून असा पिता आपल्या आयुष्यात असावा की ज्याने आपली साथ कधी सोडू नये. नाही तर आपल्या हातात घरचे काही आपलं थोडं वागवणं चुकीचे असले की आपल्याला शिक्षा देतात. नाही तर आपल्याला चुकीच्या कारणासाठी देतात ना. आपल्याला असं वजन वाटतं ना, उगाच काय डोक्याला ताप लावला, सकाळी उठवतात, कामाला जायला लावतात, पारायण करायला लावतात. कशा लोकांना ताप आहे ना, सकाळी उठायचं, मस्त चहा तंबाखू तोडायचा, एक मस्त बिडीचा झुरका मारायचा.
त्याच्यानंतर आल्यानंतर नाश्त्याला गरम गरम भजे एक क्वार्टर आणूनच ठेवायची. हे सांगायला पाहिजे आपल्या बापानं. तो उगाच सांगतो देवाचं नाम स्मरण कर, सकाळ सकाळ उठत जा, व्यायाम करत जा, उगाच सांगतो तो. त्याला काही काम नाही ना हो, त्याने तेच केलेलं आहे म्हणून आपण तो सांगतो ना. आपल्याला बाप पाहिजे. बाप कसा असायला हवा हे लक्षपूर्वक ऐका. आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना बाप बोलायचं. मग आपल्या बापाने आपली साथ कधीच सोडू नये. कशी सोडू नये? कारण त्याला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. तो जो आपल्याला सांगतो ना, तो प्रत्येक गोष्टीचा अनुभव त्याचा आहे. तो अनुभवातून आपल्याला घडवत असतो. तसं सर्वज्ञ श्री चक्रवर्ती स्वामींनी नागदेवांना घडवलं म्हणजे आयती मूर्त होती, त्याच्यावर काही रेवट्या मारल्या नाही. त्यांना पूर्ण बदललेलं आहे. एकाकडे पहा नागदेवाचार्य पहा, एकाकडे माहिमट्ट पहा, एकाकडे आकाशाकडे पाहिजे. एका शाळेत नंगी तलवार होती, गंगे तलावावर फिरायची, त्यांच्याकडे पाहिल्यावर भीती वाटायची, मोकळे केस होते. असे नागदेवांना चक्रवर्ती स्वामींनी घडवलेलं आहे. असे आपले पिते असायला हवेत. तर बंधूंनो, त्याचा प्रत्येक अनुभव आपल्याला शिकवत असतो. आणि असा बाप आपल्याला हवा आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी श्रीकृष्ण महाराजांचा बाप पाहिजे. सर्व गोष्टीने परिपूर्ण आहे, कोणती गोष्ट म्हणायचं काम नाही. जिकडे पाहू तिकडे सर्व गोष्टी मागितली तर ती भेटणार आहे, आणि चुकलं तिथं धमकी भेटणार आहे. असा बाप म्हणून आपल्याला श्रीकृष्ण महाराजांसारखा बाप हवा. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बंधूंनो, पहिले 3 पद सुटले. कृष्ण, नंतर कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. आता आपण थोडं पुढे येऊ. बंधू, बहीण, बंधू चुलता, कृष्ण माझा. आता कृष्ण महाराजांना आपल्याला पाहायचंय. कृष्ण महाराजांमध्ये आपल्याला बहीण पाहिजे, बंधुत्व पाहिजे. आपण फक्त देवाकडे पाहतो, देवाकडून घेत काहीच नाही. देव कसा दिसायला होता? परवा 32 लक्षणे दिसायला होता. काय घेतलं त्याच्याकडून? काहीच नाही. घ्यायसारखं काहीच नव्हतं ना, देणार काय? अहो, त्याचा आंतरिक गुण आपल्याला घेता आला पाहिजे. आपण माणसाजवळ जातो, आपण चंदनाच्या जवळ गेलो, त्याचा सुगंध घेतो कधी? तो जर आपल्या अंगाला लागला, आपण आपल्याकडून दुसऱ्याला जातो कधी? तसा हा परमेश्वराचा आनंद आहे, तो आपल्याला घेता आला पाहिजे. आणि आपण घेतल्यानंतर पुढच्यालाही देता आला पाहिजे. म्हणून त्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्याकडे बंधुत्व पहा, बहिणीत्व पहा. आता कृष्ण माझे बंधू आहे. बंधूकडे पाहत असताना कसा भाऊ आहे, बहिणीकडे पाहत असताना आपल्याला दृष्टी बदलली हो. पहिल्याची दृष्टी एकदम सुंदर होती, चष्मे लावलेले तर सुंदर दिसायचे, पण त्याच्यामध्ये तो विकार नव्हता. विकार म्हणजे कोणता? लक्षात आला तुमचा? बाहेरी बसल्या परतोने पाहिली आम्हीच दिल का. आता तुम्ही म्हणता त्याचा अर्थ कसा? ते सर्व सोपा अर्थ. सकाळच्या कार्यक्रमाला आपण गेल्यानंतर सगळा कार्यक्रम आटपल्यानंतर आपण वापस पाहतो का? आपण काय केलं सकाळ रात्रीचं खाल्लेलं कसं आलं बाहेर पाहतो का आपण? त्याला जर वापस पाहिलं तर त्याला जो विकार निर्माण होतो त्याला म्हणतो अमित्य विकार. अमित्य म्हणजे कोणचं? त्याच्याकडे पाहिलंही जात नाही असं तुच्छ असलेलं तो विकार. तशा प्रकारचे विकार आपल्या अंतःकरणात आहे. हे असे विकार आपण भरून जगन जगत असतो, जीवन जगत असतो. आपल्याला कशाची गरज आहे माहिती का? आपल्याला जगण्याची गरज आहे, जिवंत होण्याची गरज. आपण कसे मेलेले आहोत. पुस्तकामध्ये सांगतात वाचाल तर वाचाल, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं असं आहे बोलाल तर वाचाल, आणि बोलाल तर वाचाल, वाचले तर जगसाल, जगले तर जिवंतपणा येईल. आणि जिवंतपणा आले तर तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला तो परमेश्वर दिसणार आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बंधूंना आपला श्रीकृष्ण महाराजांचा बंधू पाहायचा आहे. जेव्हा श्रीकृष्ण महाराजांच्या बोटाला लागलं होतं तेव्हा तिला सुभद्रा पण होती, सख्खी बहीण होती, आणि द्रौपदी पण होती. सुभद्रा चिंधी आणण्याकरता आपल्या घरामध्ये गेली, आणि द्रौपदीने आपल्या पदराचा शालूचा
कायच फायदा हो जरी आणि त्या बोट्याला बांधलेले बंधन कितीचा असेल तो शेलो किंमत लावू शकतो आपण 1000 2000 लावू शकत नाही कारण आपली तेवढं आपल्याला कळतच नाही आपली ऐपतच नाही म्हटले तर चालत कारण श्रीकृष्ण महाराजांचा बहिणीचा शेलो होता आपल्यासारखा साधा नव्हता 2-3 महिने झाला का फाटला असा शेलोने तो बांधला आणि बांधल्याची किंमत पण आता पुढे मोकळी केलेली आहे जेव्हा बांधतो द्रौपदी हरच्या बोटाला चिंबे बांधते द्रौपदी हरच्या बोटाला भाडे भरभरशेला ओ भाडे भरभरशेला भाडे भरभरशेला भाडे भरभरशेला चिंबे बांधतो द्रौपदी हरच्या बोटाला चिंबे बांधतो द्रौपदी हरच्या बोटाला तर बंधूंनो आता तो वस्त्रहरणाचा प्रसंग आहे द्रौपदीने आता धृतराष्ट्राकडे पाहिलेला आहे धृतराष्ट्र पहिला कांदळा त्याला काही दिसत नव्हतं पण पाहिल्यानंतर मान खाली घातली कशासाठी दिसत नव्हतं ना तुला मग तिकडेच पाहिजे होतं कशात लाजला म्हणून तुम्हाला लाजला आता एवढी कोलवड तिथे उभी आहे तिथं वस्त्रहरण चालू आहे ते आपल्याकडे पाहते पाहिल्यानंतर लाज तर वाटणार घरातला किती मोठा माणूस असो द्या ना निर्लज्ज असो काही असो पण त्या लाज असते मनाला खाली पाहिला नंतर द्रौपदीला पाहिलं भीष्माकडे पाहिलं द्रोणाचार्यांकडे पाहिल्यानंतर त्यांनी मला खाली घेतली बाई काय करणार आम्ही यांचं खाल्लेलं आहे जगावं लागेल ना आम्हाला आजकालची तशी वृत्ती नाही मिठाला जगत नाही जिथं खाल्लं त्याच्यावर तंगड्या वरती करतात आता कुत्रा पाहिला नाही का जिथं पाणी प्यायला लगेच तिथं पुढं मालकाची गाडी असली का मालक का असं ना त्याच्याच पायावर तंगडी वरती करतो तेव्हाच असं नका तेव्हा चांगली वृत्ती होती आता बदलली मग तेव्हा पाहिल्यानंतर मग ती द्रौपदा पुन्हा आपल्या नवऱ्यांकडे गेली नवऱ्यांकडे पाहिलं नवऱ्या म्हणे आम्हाला त्यांनी जिंकून घेतलेलं आम्हाला बोलताच येत नाही जेव्हा सर्व दुःख तिच्यावर आलं सर्व दुःख आल्यानंतर ती हात वर धावा करायला लागली श्रीकृष्ण महाराजांचा आणि श्रीकृष्ण महाराजांनी तिथे त्याला वस्त्र पुरवलेले आहेत किती वस्त्र पुरवले 1-2 साधे पुरवले असं आपले कापसाचे असे धोत्र बांधले म्हणजे भरजरी वस्त्र पुरवले एवढे पुरवले त्याचा ढीग लागला एवढे वस्त्र पुरवले कशामुळे पुरवले फक्त बोटाला चिंधी बांधली एका रेशमाचं मौल्यवान असं वस्त्र तिथे पुरवलेलं आहे असा बंधू आपल्याला हवा आहे आणि तेव्हापासून म्हणा की त्याच्या अगोदरपासून पण बंधूच हे रक्षाबंधनाचा कार्यक्रम तिथून आला असावा असं माझ्या मनाला वाटतं गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला आता बंधुत्व आपल्याला निर्माण करता आला पाहिजे आणि ते बंधुत्व त्यांच्याकडे नव्हतं म्हणून त्यांनी श्रीकृष्ण महाराजांकडे पाहिलेलं आहे बंधूंनो आपल्याला बहिणीचं जमत नाही ना बहिणीकडे पाहताना एका बहिणीचं दुसऱ्या बहिणीची जमत नाही आणि बहिणीचा भावासोबत जमत नाही नवरा सासरला जाऊ द्या फक्त सासर इकडे कळू द्या लगेच वाटे व्हायला आले तर लगेच तिकडून बांधत येते नवऱ्याला सांगतो जाय ना तुला वाटा नाही का त्याच्या वाटा माग पहिले आपल्याला असं ते घे 1 एकर गावाला घे अर्धी का असं ना घे 5 फुटाची जागा भेटेल का घे पण आपल्याला पहिली जागा घे मतद्रव्य दुसरे काय सांगतात मतद्रव्य दुसरे मत म्हणजे चित्त म्हणजे आणि त्यातलं द्रव्य म्हणजे कोणतं आपला नित्यमत्तेचा साठा तो द्रव्य ते दुसरे म्हणजे काय झालं फक्त नाश झाला तर नाचलं आपण नाचलेलं खातो का पण मनामध्ये साठवून भरपूर ठेवत असतो याने आज असं केलं का पाऊस त्याला पुढे भेटला एवढे मजले बांधले का याच्या दुप्पट बांधू कशी बांधली ते पण पाहू तशीच बांधू 1 गाडी का 4 गाड्या उभ्या करा तत्सल्य सांगत असतो तिला हे मतद्रव्य दुसरे आपलं तेव्हा तसं नव्हतं हे वैरभाव तेव्हा नव्हता बंधुत्वाचा नाता होता बहिणीशी प्रेमाचं नातं होतं सर्वच का असे ना पण बहिणीसारख्या राहायच्या कृष्ण कोणती अवस्था पहा कोणती अवस्था आणि तिच्यासोबत असलेली पंडू राजाची दुसरी पत्नी दोघींनी बहिणीसारखा संसार केलेला आहे असं बंधुत्वाचं आपल्या कृष्णाकडे पाहत असताना त्यांच्या परिवाराकडे पाहत असताना आपल्या मनामध्ये रुजतं म्हणून आपल्याला श्रीकृष्ण महाराज आपल्याला बहीण आणि बंधू पाहायचं आहे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला आता पुढचं पद आहे ते चुलता कृष्ण बहीण बंधू चुलता कृष्ण माझा आता चुलता म्हणजे कोण आता मला काय माहित नाही आमचा बापून काय चुलता म्हणजे कोण वडिलाचा भाऊ आता बा विचार करा आजच्या काळात वडिलाचाच भाऊ
तोच आपल्या जमिनीवर टप्पेला असतो. भान करत करत आपल्या शेतात येतो. मग भान नव्हता. भांडणं कुठं करतो आपण? दुसऱ्याच्या दारावर पडतो. आपल्या भांडणं करायची जागा माहित नाही, कुठं करावं भांडणं? उगाच दुसऱ्याला दाखवायचं आम्ही कसे भांडणं करतो, कशा उड्या मारतो, कशी मारतो याला. कुठं करतो आम्ही? दुसऱ्याच्या दारात. स्वतःच्या दारात हिंमत होती का? दुसऱ्या दारात तर कुत्रा पण शेर असतं. आपल्या घरात बरोबर का? कोणी पाहायला येणार नाही ना. दुसऱ्याच्या दारात केला कोणता चार चौघ येतील. मग म्हणतील असा मारला होता त्यांनी, असा रस्त्याला होता ना, पण उठलाच नाही जागेवरून. हे भांडणं करायची जागा पाहणं. श्रीकृष्ण महाराजांना सुद्धा पाहिलं. श्रीकृष्ण महाराजांना भांडण करता यायचं, पण कुठं करायचं भांडण? विचार करा. भांडण केलं, असं भांडण केलं की आजपर्यंत आपण विसरू शकलो नाही. असं भांडण श्रीकृष्ण महाराजांनी केलेलं आहे. कुठे गेलं भांडण? स्वतःच्या जागेत करायला लावलेलं आहे. सुरुवात कधी झाली पाहणं भांडणाची? आपलं भांडण केलं का 5 मिनिटात असतं. पाहून घेऊन तुला जेल मग तिकडं आल्यावर काही नाही, चहा पाणी घेऊन जातो मी आता. दम नाही ना आपल्यात, दम नाही ना. श्रीकृष्ण महाराजांमध्ये दम होता. श्रीकृष्ण महाराज जेव्हा शिष्टाई करायला आल्यानंतर जेव्हा दुर्योधन म्हणाला तुम्हा पांडवांना सुईच्या टोकावर मावून एवढी जागा देणार नाही, असं वाटल्यावर तिथे युद्धाचं लगेच तयार होऊन गेलं. झाल्यावर हस्तना भरावं लागत. खालची आई वरची आई, खालची पांडवावर वरची दुरायला लागत. पाहत कोण जिंकत ते. तिथंच भांडण सुरू झाले. झाल्यानंतर कृष्ण महाराज म्हणाले हा दुसऱ्याचा प्रदेश आहे, आपल्या जागेत जाऊन भांडण करा. मग त्यांचं भांडण कुरुक्षेत्रामध्ये लागलं तर लागलं, असं लागलं की पूर्ण भारताचं भांडण त्याच्यामध्ये लागलं. त्यामुळे अधर्माचं भांडण तिथे म्हटलं गेलं. आणि ते भांडण असं लागलं, आज मी जाऊन पाहिलं की त्याची माती जर आपण कोणून पाहिलं तर अजून सुद्धा लाल असते. अशा प्रकारचं भांडण आपल्याला करता आलं पाहिजे. अशा प्रकारचा चुलता आपल्याला होता आला पाहिजे. तो चुलता तुकाराम महाराजांनी कृष्ण महाराजांमध्ये पाहिला. गोपाला गोपाला देवनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवनंदन गोपाला, गोपाला. कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू तुलता कृष्ण माझा, बहीण बंधू तुलता कृष्ण माझा, बहीण बंधू तुलता कृष्ण माझा, बहीण बंधू तुलता कृष्ण माझा. कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे कृष्ण माझे तारू. उठे पहिला पार देता, 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 उठे पहिला पार देता. कृष्ण माझे कृष्ण माझे कृष्ण माझे. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारो, उतरे पहिलं पारो भवन देचा. आता तुकाराम महाराजांनी श्रीकृष्णाला माता पाहिलं, पित्याच्या रूपाने पाहिलं, बंधूच्या रूपाने पाहिलं, बहिणीच्या रूपाने पाहिलं, चुलत्याच्या पाहिलं. आता कृष्ण महाराजांनी त्याला पाहिल्यानंतर कृष्ण महाराज म्हणतायत माझा गुरुही कोण आहे? कृष्ण आहे. तर त्याने मला ज्ञान दिलंय की परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा तो कोणी असतो तो गुरु. त्या गुरुचं महत्व आहे. त्या गुरुकडे पाहत असताना आपल्याला एक लक्ष देऊन पाहावं लागतं. परमेश्वराने गुरु केलं. म्हणतात ना हे सकाळी ज्ञान झाले तया गुरुचे न, तया साष्टांगी अभिवंदन करीतोस. थोडसं का होईना आपण घरामध्ये जातो का आईपाशी बसलो, आईपाशी आपल्याला काहीतरी मागायचं, थोडस मागायचं. 1 रुपया मागायचा असेल, तर चॉकलेट मागायचे असेल,
गोळ मागायचं असेल काही काय मागायचं असतं आपल्याला, जातो आपण. आई काही जरी करत असं भाजी नेसत असेल ना, बघतो आपण भाजी नेसू लागतो तिला. नेसत असताना आपण जर पानं जर बाजूला टाकले तर आई सांगते, अरे ते पानं आतमध्ये घे, देत देत बाजूला का. हे शिकवतं ना. हे कोण शिकवलं? आपली आई शिकवते. मग ही शिकवणारे कोण? आपली गुरु आहे. मग हिलाही वंदन असो. आपण बापाजवळ जातो, बापाला सांगत असतो आपल्याला काहीतरी पाहिजे असतं, बापाजवळ गेल्यानंतर आपण त्यालाही म्हणत असतो, बापाही आपल्याला शिकवत असतो. मग तोही आपला कोण आहे? गुरु आहे. मग आपण म्हणतो फक्त माणसानेच गुरु केलं का? नाही, परमेश्वरही गुरु करतात. का करतात? की या जीवाला ज्ञानाचा अनुभव व्हावा, या जीवाला कळावं ते परमेश्वर कसा आहे. परमेश्वर आहे, गुरु करावा लागतो म्हणून ते गुरु करतात. कशासाठी केलं? जीवाच्या ठेवासाठी. जीव तर भारी काम चक्र हो, नसतं त्या गोष्टी उचकत राहतो. रिकामे मने उचकायला पुरत नाही यांना. आता हातात एक बसलेलो होतो, आता जावं चालू म्हणजे एक जण मेल्यानंतर आता तिथे गेल्यानंतर थोडं शांत बसव ना. आता वळवळणारे भाऊ खूपच असतात, काळजी होऊन जातात त्यांना. त्यांना काही चेंज पडे ना, इकडे वळवळ तिकडे वळवळ, पाहायला लागले काय करायला लागले. घरामध्ये मेलेला माणूस त्याचे नातेवाईक रडायला ते वेगळे, त्याचा दमदावा इथं. अरे आणलं घर दे. आता आणलं ना, ते आणून तिन बाप्पा तुला काय करायचं, तू शांत बस ना जरा. बसल्यानंतर म्हणा लेच चांगला होता पण एकच खोडी होती. भांडणं जास्त करायचं ना. बरं करायचं तर करायचा. दारू एवढा प्यायचा की पुरुषाला भांडणं केला पाहिजे, त्याला कमर तोडायचं. आता गुपचूप बसला, त्याचा प्रसंग काय चालू आहे, तू करतो काय. ते वळवळणारे किडे असतात आपले, ते शांत बसू देत नाही. इकडून तिकडे चालत होतात. मग असा प्रसंग असताना आपल्याला गुरुचं माहिती आहे. गुरु कसा आहे? हे जर गुरु झाले नाही तर यांना ज्ञान होणार नाही, आणि ज्ञान झालं नाही तो पण याचं कसं आहे? सृष्टी शून्य होईल. सृष्टी शून्य म्हणजे काय कळतं तुम्हाला? शून्य म्हणजे काहीच कामाचे नाही, सगळे निर्फळ, जेवढी आली तेवढी सगळी वाया गेली. झिरो, काहीच कळणार नाही त्याला. भारताने एकच दिला, पण असा कामाचा दिला की सगळ्या जगाला मान्य करावा लागला, तो म्हणजे झिरो. कारण भारताला चांगलं माहिती होतं जगात कुठे काय असो आपण काय झिरो. पण हे त्याला झिरो तू शुद्धातून वरती आणण्याचं काम करून करत असतो, गुरु करत असतो. म्हणून गुरुची महिमा कशी आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. कोणेरी गुरु भक्ती गुरुचं पूजन करत असतात. गुरुला पूजा वंदनीय गुरुच्या वंदन ते करत असतात. पण गुरुला एक दिवस भिक्षा मागत असताना एका आपल्या त्याच्या शिष्याने भिक्षा मागून आले. भिक्षा मागून आल्यानंतर गुरुला वडा फार आवडला. गुरु म्हणाले वडा एकदम अगदी मनाला प्रसन्न करणारा वाटला, चवदार लागला. काय दळलेला होता, काय मस्त भाजलेला होता, काय तळलेला होता. आता वडा खाल्लाच नाही. शिष्याला ते मनाला भावलं. शिष्या परत गेला, दुसऱ्या दिवशी भिक्षा मागायला. जिथे आनंद तिथंच गेला. म्हणाले ते भिक्षा मागितली. घरातून बाई भिक्षा घेऊन आली. बाई म्हणाले भिक्षा. तो म्हणा बाई हे मला भिक्षा लागत नाही. मग तुला पाहिजे काय? तो वडा दिसतो का तुला? तो हा. तो वडा माझ्या गुरुला खूप आवडला. गुरुने फार त्याची स्तुती केली. कसा झाला? चांगला झाला. काय तळलेला होता, काय रुचकर होता. ते म्हणे तुझे डोळे पण खूप सुंदर दिसतात रे, कसे चमकदार आहेत, काय गोळ आहेत, असे चौटे मोठे मोठे आहेत. मला तुझे डोळे आवडले. मी तुला वडा देतो, तुम्हाला डोळा दे. त्याने एका क्षणाचा विचार केला नाही. डोळ्यामध्ये कळून गेला, डोळा काढून दिला. काही गावाने पटकशी वडा आणून दिला. घरात चालू जाऊन दरवाजा लावून बसली. आता बाईच्या खोड्या माहितीच असतात ना, जाताना काही सरळ काम करणार नाही, एखाद्या काम वाकडं काम करूनच जाते. आता एक बाई होती. आता एक बाई पाण्याला चालली होती. आता तिला बोलवायची काही गरज होती का? नाही. पण कसे सवय असते ना, पाण्याला जाणार घरी जाणार. पण बसल्या बसल्या बाई तुला माहिती का काय झालं बाई? अहो शेजारच्या बाईचं ना घरामध्ये मडक होतं. त्या मडकामध्ये ना 10,000 रुपये होते. तिने कोणाला सांगितलं नाही, पण तिने फक्त मला सांगितलं, कोणाला सांगू नको असं म्हटले. मग तुला काय करायचं? नाही आपण काय करू, आपलं काय करायचं नाही बाई तसं. पण कसं मनामध्ये विचारतो ना, चोर गेले आले तर चोरून घेते, आपण त्याला जाऊन सांगू बाई माझ्याकडे ठेवायला दे. मनातले भाऊ माणसाचे कसे असतात, वाईट असतात ना, चांगले जगू देत नाही. तसे ही बाईने सांगितले. आता ही बाई पाण्याला जायच्या म्हणजे काय केले, दुसरीकडे आली. आता चोरी करायची नाही का, आली घरामध्ये जाऊन बसली. बसल्यानंतर एक बाई थोडी जाड होती, एक बाई बाहेरची होती. आल्यानंतर हे सगळे जाऊन बसले ते कीर्तनाला. आता माझ्यासारखा गिर आला होता तिथं, बरोबर करत होता आणि सगळे तिथे जाऊन ऐकत होते. आता त्या दोन्ही घुसल्या घरामध्ये घुसल्यानंतर तिथे यांनी चांगला स्वयंपाक बनवून ठेवलेला होता. आता गेल्यानंतर चांगला वास आला नाकाला. आता नाकाची सवय मोडता ती. आता चपरानं लिहत असतं ना, मनाचा आणि जीभेचा लाड पुढे अगोदर खिशाचा विचार करा. यांनी काही विचारच केला. यांना फुकटचा होतं ना, फुकटचा असल्या कोणी दाबून खातो ना. आता कीर्तनाचे भांडार असू द्यावर का दाबून असा कार्यक्रम असतात. आल्या मस्त दाबून दुबून जेवल्या.
जेवल्यानंतर म्हणजे आपण आता काय करू, मग आता चोरी करू म्हणे. तेवढ्या तिचा कीर्तन संपलं आणि ह्या घरी यायला लागला. त्याला कळायला बरोबर ह्या दोघे जाऊन बसले आतमध्ये. वरतीचं नाव होतं पारू आणि एकीचं नाव होतं हा. असं म्हटल्यानंतर बरोबर आता आले आत्मदावले, नवरा आला तिकडून म्हणजे मला वाढ पटकशी पाहायला लागले. तुम्ही फक्त पाठ घेऊन या, तांब्या घेऊन या, बसा मी लगेच वाढते. आता सब कशी वाढते. नवऱ्याला म्हटलं वा आज दिवस चांगला आहे आपला, आज बायको खुश आहे आपल्यावर म्हटल्याबरोबर लगेच नवरा गेला, ताट घेऊन तांब्या घेऊन आला, पाठ घेऊन आला, बसला. बसल्यावर पाठावर लगेच बाई आतमध्ये गेली. पाहायला लागले तर सगळं तेवढं का हो एवढ्या मला सांगता इथं वाडा वाडा भूक लागली, स्वतः खाऊन घेतलं, माझा विचार केला का? तेव्हा आता तर चांगली, आता का कधी बिथरली. तेवढे हे बाई मी खाल्लं नाही, मला माहित नाही कोणी खाल्लं. शेजारची पारू आली होती का मला माहित नाही. लगेच पारू म्हणते हे बाई मी नव्हती आली, माझ्यासोबत ही पण आली होती खाली. असं आपल्या चोरी करताना नाही, मग तिथे दोघींनी मार खाल्ला. असं आपलं जाताना सरळ बसणार नाही. अशा प्रकारची ही घटना असते. आपल्या बाया गोष्टी बसत नाही. गोपाला गोपाला देवकी नंद गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला. तर मी कुठे होतो गुरु महिमा. गुरु आपल्याला महत्वाचा आहे. भाजी निष्ठांचं जे महत्वाचं गुरु आहे, तर गुरुच आपल्याला ज्ञान ऐकावं लागतं. आणि गुरु ते भिक्षा मागितल्यानंतर तो वडा घेतल्यानंतर तो गुरु कशी आला, एका डोळ्याला हात लावला आणि हात लावल्यानंतर त्या गुरुंनी पाहिलं, वडा घेतला तो पाहिलं याच्या डोळ्याला हात का लावला. गुरु म्हणतात ते डोळ्यावर हात काढ, म्हणजे त्याचा डोळा कुठे गेला. म्हणजे तुम्हाला वडा आवडला, मी वडा आणायला गेलो, वडा आणल्यानंतर त्या बाईला माझा डोळा आवडला, मी तुम्ही डोळ्यात देऊन टाकला. आता द्यायची काही पद्धत असते. म्हणजे गुरु म्हणे आता हे बाई दुसरा डोळा माझा आहे, तो काढू नको, मी माझा तेव्हा देतो असं म्हटलं. हे गुरुविषयी असलेली निष्ठा, अशी निष्ठा आपल्या मनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या गुरुची महिमा कळणार नाही. गुरु किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला कळणार नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आता आपण गुरु तर करायला चाललो, पण गुरु आपल्याला करता आला पाहिजे ना. गुरुला कळणं हे महत्वाचं. आपण आणले डोळ्या पट्टी लावून गुरु करायला जातो नाही, आपण अगोदर गुरुला पाहतो. कसा गुरु कसा आहे, गुरुला किती ज्ञान आहे, गुरु किती पाण्यात आहे, गुरु कसा वागतो, कसा खातो, कसा बसतो, कसा उठतो, चालताना कसा चालतो, कसा बोलतो, हे सर्व आपण पाहत असतो. असा एक गुरु होता, त्याला 2 शिष्य होते. त्यांनी सांगितलं आता बाजार आणायला जायचं तुम्हाला जवळ. तेव्हा ठीक आहे, द्या पैसे. लगेच गुरुने पैसे काढले, पैसे दिले, पिशवी काढली, पिशवी दिले, दोघं निघले. निघताना रस्त्यामध्ये जायला लागले. लगेच त्यांना वाटेवर खुडखुड ऐकू आली. त्या झाडापात पाहिलं तर तिथे जनावर दिसले त्यांना. आता त्यातला मोठा होता तो थोडा जास्त शहाणा, लहान त्याच्यापेक्षाही शहाणा. मोठा म्हणाला हे काय, हे म्हणे हत्तीचं लहान पिल्लू. लहान म्हणतो यायला लागतो, मला यायला काढतो का, लहान म्हणून काही खपून घेईन का मी त्यापेक्षा 1.5 शहाणा आहे. हे उंदराचा मोठा भाऊ येऊन आले. ते दोघांचे मानणं म्हणजे म्हणे थांब आपण मान्य करायला करतो, आपले गुरु आपल्यापेक्षा हुशार आहेत म्हणे, त्यांना विचारू. दोघांनी मस्त त्याला उचललं. एकाने पुढचे पाय धरले, एकाने मागचे पाय धरले. दोघं ताण्याचे दोन्हीकडे मारत बिचारा वर जायचं, पण कोणाला किव येते. आणलंच वरत ताणत गुरुपाशी. आणल्यानंतर गुरुच्या पुढे ठेवलं. गुरुला विचारलं. गुरु म्हणायला आम्ही रस्त्याने जात होतो, आम्हाला हे जनावर सापडलं. आता हे नेमकं काय. मोठा म्हणतो हे हत्तीचं लहान पिल्लू, आणि हा म्हणतो ते उंदराचा मोठा भाऊ. तुम्हीच सांगा हे काय. गुरुला नावर वाटलं एवढं नव्हतं असं, हा कोणता पक्षी, आता प्राणी कोणता आहे नेमका, असं आम्ही आणला पकडून. गुरुला कौतुक वाटायला लागलं. गुरु आले बाहेर पाहायला लागले. अरे म्हणे येणार तुम्हाला एवढ्या दिवसापासून शिकवतोय म्हणे, माझ्या एवढ्या सानिध्यात तुम्ही राहता, माझं एवढं प्रवचन ऐकता, तरी तुम्हाला अजून अक्कल आले नाही. अरे हा चक्रवाक पक्षी म्हणे. काय चक्रवाक पक्षी होतं काय, ते डुकराचं पिल्लू. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. म्हणून आपला गुरु करता आला पाहिजे. गुरु कसा आला पाहिजे, डोळस बुद्धीने आपल्याला गुरु करता आला पाहिजे. गुरुपाशी किती ज्ञान आहे, कशा प्रकारचा गुरु आहे, कोणता गुरु आहे, कोणतं ज्ञान सांगतो,
त्याच्यावर आपल्याला गुरु करता आला पाहिजे. आणि जर गुरुपासलं जर ज्ञान आपल्याला योग्य प्रतीने मिळालं काय कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरे बैल पारू भवनदीचा. आपल्याला मदत कसा राहणार आहे? जो भवनदी आहे हे संसारूपी जे चक्र आहे कोणतं जन्म मृत्यूचा जो फेर आहे राजगतिकेचा जो न्याय आहे म्हणजे भरणे रिचवणे भरणे रिचवणे. आता जुन्या याच्यामध्ये पहा तुम्ही ते बसवे लागतं पाणी ओढायसाठी काय म्हणतात त्याला मोठ मोठ हा मोठं ते तशा प्रकारचं त्याला म्हणतात इथं राजगतिकेचं सांगतात. ते भरायचं रिचवायचं म्हणजे काय करणार पाणी भरायचं आणि रिचवायचं म्हणजे काय करतात शेतामध्ये पाणी सोडून द्यायचं. तसं हे आपलं जीवन आहे. आपण जन्माला येतो कर्म करतो मरतो तेच येतो कर्म करतो मरतो. पण आपल्याला या देशातून मुक्त व्हायचंय म्हणजे भवसागरातून मुक्त व्हायचंय. भवचा अर्थ काय होतो भव म्हणजे हा संस्कृत मधला भू धातूपासून बनलेला भाव भाव म्हणजे असते म्हणजे होणे. आणि हा सागर आहे हा सागर झालेला आहे कशाचा मोहमायेचा सागर आहे कोणता प्रपंचाचा. जन्म मृत्यूचा फेरा प्रपंचाचा मेळा याचा गुरपटला म्हणजे संपला परत सावरायचा विषय नाही. मग तो सावरण्यासाठी कशाची गरज आहे सावरण्यासाठी आपल्याला गुरुची गरज आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं कृष्णालाच गुरु करून टाकलं म्हणजे सावरण्याचं कामच नको. कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारो उतरे पहिले पारो भव नदीचा म्हणजे नदीत उतरलं बरोबर कृष्णाचा धावा केला कृष्ण अलगत आपल्याला पुढच्या काठावर काढून देतो. जगाचरित्रात पाहू ना अवसा स्वामींसोबत आहे. स्वामी नदीच्या या काढून त्याकडे पलीकडे जात आहेत. जात असताना सर्व भक्तजन निघून गेले. आता औसा पुढे जाणार होत्या औसाला चालता येत नव्हतं. तर औसा जायला लागला खोल खड्ड्यामध्ये गेल्या नंतर स्वामींचं नाव घेतं धाव धाव स्वामी राया बरोबर स्वामींचं ज्या सोगा दिला सोगाला हात लागत नाही त्या वरती काढून ठेवलं. हे स्वामींची महिना परंतु फक्त परमेश्वराचा धावा महत्वाचा आहे. इथे तुकाराम महाराजांनी परमेश्वराचा धावा केला आणि धावा केल्यानंतर कन्याच गुरु मानलं आणि गुरु मानल्यानंतर भवसागरातून ते तरुण गेले. गोपाला गोपाला देवनंदन गोपाला 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 देवनंदन गोपाला 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 देवनंदन गोपाला 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 देवनंदन गोपाला 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 देवनंदन गोपाला. कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे दारू कृष्ण माझे कृष्ण माझे दारू उतरे पहिले पारू बन देता उतरे पहिले पारू बन देता उतरे पहिले पारू बन देता कृष्ण माझे कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयरा सज्जन कृष्ण माझा. आता तुकाराम महाराजांनी गुरु कृष्णाला कृष्णामध्ये गुरु पाहिला माता पाहिली पिता पाहिला बहीण बंधू चुलता सर्व काही पाहिला. आणि पाहिल्यानंतर त्या अंतःकरणामध्ये पाहता आपल्या अंतःकरणामध्ये भाव किती आहे. आपण कृष्णाला सर्व मानलं पण मनामध्ये भाव असला पाहिजे ना. आपण बरोबरच सगळं करतो सकाळी उठल्यापासून पारायणाला बसतो आपण कसं बघतो माहितीये सकाळी पारायणाला बसल्यानंतर दत्तात्रय गाव चालू असतं ओम नमो श्री गुरु दत्तम दत्त देवांच्या चहा ठेवला का कोणतं पारायण आपले चहाचं चहा किती वाजता होतं टाइम शेअर लगेच झाल्यानंतर डबा झाला का यार पुढचं पारायण करत चालूच डबा झालं लगेच झाली का नाही रे पुढचं पारायण चालूच. शेवटी जय झालं कृष्ण महाराज की जय जय झाल्यानंतर सर्व बाळबीडसाठी जेवण पडेल असतो तोपर्यंत कोणत्या कामात आहे. तुम्हाला भजन करायचं कीर्तन करायचं तुम्हाला देवाचं नाम आठवायचं का पारायण करायचं असतो एक निष्ठेने पारायण झालं पाहिजे. म्हणून ती जागा महत्वाची तुमच्या कुठे आलं पाहिजे अगोदर मनामध्ये आलं पाहिजे ते आपल्याला खरंच देवाचं नामस्मरण करायचंय. देवाचं जर नामस्मरण आपण मनापासून केलं तर आपलं मन कसं होणार आहे शुद्ध. म्हणजे शुद्ध मन झाण्यासाठी काय करावं लागेल मन मानस हे शुद्ध मन मानस
हे शोध सर्वांवर समभाव तुझे सर्वांवर समभाव तुझे चंचल हे चित्ता चंचल हे चित्ता वृत्ती धरुणे देवा तुझे देवा तुझे देवा तुझे देवा तुझे देवा तुझे देवा म्हणून आपलं मन आपल्याला साफ करायचंय की कशाने करायचं ते परमेश्वराच्या नावाने करायचंय. परमेश्वराचा जय जयकार झाला पाहिजे. म्हणून सर्वांनी आता जय जयकार करा पाचनामाचा. गोपाल कृष्ण महाराज के सय्यद श्री दत्तात्रेय महाराज के श्री चक्रपाणी महाराज के श्री गोविंद प्रभू महाराज के सर्वत्र श्री चक्र स्वामी के. म्हणून आपल्याला परमेश्वराचा नामाचा जय जयकार आपल्या मनामध्ये झाला पाहिजे. तरच आपल्याला काय होणार आहे, तर परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. कृष्ण माझे म्हण. कृष्णाला मनामध्ये वसवा. मनामध्ये वसवा म्हणजे कसं वसवायचं. संत मीराबाईला एक त्यांच्या गल्लीमध्ये राहणाऱ्या एका माणसाचा लग्न करण्याचा प्रस्ताव मीराबाईंजवळ आलेला आहे.